पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अभयं सत्वसंशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। जयाजे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधीय जिजे। तीर्थस्वरूप दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या प्रातिवार्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत। भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला दैवी आणि असुरी संपत्ती सांगितली, त्यातल्या दैवी संपत्तीचा विचार आपण करतो आहोत। आणि त्या दैवी संपत्तीमधल्या यज्ञ या संपत्तीचा, या गुणाचा एक विचार कालपासून आपण सुरू केलेला आहे। यज्ञ ही संकल्पना क्रियात्मक या रूपानं सगळ्यांना ज्ञात आहे, पण इथे 16व्या अध्यायामध्ये यज्ञ हा जो आला तो क्रिया रूपानं आला नसून एक विचार रूपानं आलेला आहे, एक गुण रूपानं आलेला आहे। कारण या गुणांचा उत्कर्ष आपल्या ठिकाणी होणं, या गुणांचा संचय आपल्या ठिकाणी होणं हे भगवत स्वरूपते करता, भगवत प्राप्ती करता, जीवनाच्या धन्यते करता आवश्यक आहे। काल आपण असं बोललो होतो की मनुष्य जसा जन्माला येतो, ज्या गुणदोषांनी तो युक्त असतो तेवढ्याच गुणदोषांवरती त्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही, जीवनाची धन्यता होऊ शकत नाही। अगदी व्यवहारामध्ये सुद्धा आपण जे काही शिकलेलो असतो तेवढ्यावरच आपल्याला नोकरी मिळते असं नाही। त्याच्याकरता काहीतरी मग कुठले तरी क्रॅश कोर्सेस करा, त्याच्याकरता कुठला तरी सर्टिफिकेट कोर्स करा, मग नोकरी करता आता नवीन ह्याच्यामध्ये एखादी लँग्वेज काय असेल कम्प्युटर्समधली ती शिकून घ्या। त्याच्याकरता कुठे ना कुठेतरी आपल्याला काही गुणदोषांचा विचार करून दोष निवृत्ती आणि गुणवृद्धीचा विचार हा सार्वत्रिक करावाच लागत असतो, सगळ्याच क्षेत्रामध्ये करावा लागत असतो। एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा तिला सुद्धा आपल्या जवळच्या काही दोष म्हणता येणार नाहीत, पण तथापि आपल्या सवयींमध्ये काही बदल करून घ्यावा लागतो। ज्या सवयी जुन्या होत्या त्या सोडाव्या लागतात, काही नवीन सवयी लावून घ्याव्या लागतात। हे व्यवहारातही होतच ना। म्हणजे सून सासरी आली तरच असं होतं असं नाही, मुलगाही सासरी गेला तरी असंच होतं। त्यालाही काही जुन्या सवयी सोडाव्याच लागतात, नवीन सवयी लावून घ्याव्या लागतात। जे काही आपलं ध्येय आहे आणि जी काही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये आपण टिकून राहण्याकरता काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडवाव्या लागतात, त्या सहज घडत नाहीत। त्याच्याकरता आपण त्याला गुणवृद्धी आणि दोषनिवृत्ती अशी नावं आपण त्याच्याकरता देतो आहोत। म्हणून ज्या काही गुणांनी आपण युक्त आहोत तेवढेच गुण भगवत प्राप्ती करता पुरतात का, तर त्याची दोन्ही उत्तरं आपल्याला देता येतात। काही वेळेला एखादा गुण सुद्धा भगवत प्राप्ती करून देऊ शकतो, परंतु त्या गुणाचा उत्कर्ष होण्याकरता अन्य काही गुणांचा विचार आपल्याला करावा लागतो। त्याच्याकरता गुणवृद्धी आणि गुणसंचयाचा विचार आवश्यक आहे। भागवतामध्ये आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केल्याचं वर्णन भागवतामध्ये येतं। आता हे 24 गुरु लागतात कशाला? जीवनाच्या धन्यते करता एक गुरु करावा पुष्कळ आहे। गुरु किती असतात तर एकच असतो। 1760 गुरु करून काही उपयोग नाही, जे केले जातात 1760 असतात ते गुरु नसतातच। गुरु किती करावेत? एक गुरु असावा, त्याच्या मार्गदर्शनाने पुढे जावं। मग हे दत्तात्रेयासारख्यांनी 24 गुरु केल्याचं वर्णन भागवतामध्ये येतं, याचा काय संदर्भ आहे, याची संगती काय? तर त्याचा तोच विचार आहे
की आपल्याला परब्रह्म स्वरूपतेच्या प्राप्तीकरता, जीवनाच्या धन्यतेकरता, मोक्षाकरता एकच गुरु पुरतो. पण त्या गुरुने आपल्याला मोक्षाकरता जो उपदेश केलेला असतो, तो उपदेश आपल्याला समजून घेण्याकरता ज्या गोष्टींची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता असते, त्या त्या एका एका गुणाकरता एक एक गुरु केला तर चूक नाही. संगती त्याची अशी लावावी लागते. मोक्षाकरता एकच विचार महत्वाचा असतो, एकच गुरु महत्वाचा आहे मोक्षाकरता. पण त्या मोक्षाचा उपदेश आम्हाला कळावा एवढी धारणा जर आमच्या ठिकाणी नसेल, इतकी बुद्धी जर आमच्या ठिकाणी नसेल, किंवा ते आम्हाला जर कळत नसेल, तर ते कळवून घेण्याकरता आमच्या वृत्तीमध्ये, आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या स्वभावामध्ये जे काही आवश्यक ते बदल करावे लागतात, त्याच्याकरता तो उपदेश कळावा याच्याकरता जे गुण आमच्या ठिकाणी असावे लागतात, त्या गुणांच्या प्राप्तीकरता मग 24 करा, 42 करा, 200 करा, 300 करा, चालेल. मोक्ष एकाच गुरूंकडून मिळणार आहे, एकाच उपदेशाने मिळणार आहे. पण त्या उपदेशाच्या ग्रहणाकरता आवश्यक असणारी जी गुणसंपदा असते, त्याच्याकरता मग अन्य गुरु केलेले चालतात. तसाच विचार इथं गुणसंपदेच्या बाबतीत आपल्याला करावा लागतो. जन्माला आलो, आमच्याजवळ अजिबातच गुण नाहीत असं नाही आहे. सगळेच दोष आमच्या ठिकाणी आहेत असंही नाही आहे. सगळेच गुण म्हणजे जीव नाही, सगळेच दोष म्हणजे जीव नाही. गुणदोषांनी युक्त तो जीव आहे. काही आहेत, काही नाहीत. जे नाहीत त्यांना प्राप्त करून घ्यावं लागणार आहे, जे अनावश्यक आहे ते काढून टाकावं लागणार आहे. याच्याकरता त्या गुणदोषांची जाणीव होणं महत्वाचं, म्हणून भगवंतांनी या गुणदोषांचा विचार संपत्तीच्या रूपानं इथं केला. कारण याच संपदेने आपल्याला काही गुणसंपदा हीच आहे खरी संपदा की ज्याच्यामुळे आपण श्रीमंत होऊ शकतो. भारवीचं एक वचन आहे किरातार्जुनीयामध्ये, सहसा विदधीत नक्रियाम अविवेकः परम आपदाम पदम वृणुतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा, असं भारवीचं एक वचन आहे. सहसा विदधीत नक्रियाम, कोणती गोष्ट एकदम माणसाने मनात आलं म्हणून करून टाकू नये. अविवेकः परम आपदाम पदम, कारण अविवेक हा आपल्या जीवनातल्या अनेक आपत्तींना जन्म देणारा असतो. अनेक आपदा, अनेक संकट ही अविवेकानं येतात. वृणतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. मला बाकीचं सांगायचं नाही, गुणलब्धा स्वयमेव संपदा एवढं सांगायचं की संपत्ती ही गुणांवर लुब्ध होऊन येत असते आणि ती संपत्ती मिळणं ही श्रीमंती असते. गुणांची श्रीमंती ही खरी श्रीमंती आहे. जेवढे दोष कमी, जेवढे गुण जास्त, तेवढा तो अधिकाधिक श्रीमंत समजला जातो सामान्यतः. आणि त्याच्याकरता म्हणून या गुणदोषांचा विचार आपल्याला करावा लागतो. काल आपण त्याचा प्रारंभ केलेला आहे. यज्ञाचा विचार करत असताना यज्ञ म्हणायचं कशाला याचा विचार करताना आपण थोडासा त्याच्या व्युत्पत्ती संबंधाने विचार काल करून आलो होतो. इज्जते हवीर दीयते अत्र यज्ञ, हा देवतांना जे हवीर द्रव्य दिलं जातं, हवीर दीयते, हवीर द्रव्य जिथं समर्पित केलं जातं त्याला यज्ञ असं म्हणतात. इज्जते, जेथे यजन केलं जातं त्याला यज्ञ असं म्हणतात, जिथं यजन केलं जातं. आणि त्या दृष्टीनं यज हा धातू डोळ्यासमोर ठेवून देवता पूजन, संगतीकरण आणि यज्ञ या 3 अर्थानं यज धातूचा विचार करून यज्ञ शब्दाचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. त्याचा विचार काल आपण थोडा बहुत करून आलोय. ती देवता पूजन काय आहे वगैरे वगैरे. आता हा जो यज्ञ सांगितला गेला तो यज्ञ क्रियारूपानं सगळ्यांना माहिती आहे. पण यज्ञाच्या मागचा विचार काय आहे तो गुणात येतो, तो क्रियेत येत नाही. एखादी गोष्ट करत असताना त्या क्रियेच्या मागे काही विचार असतो आणि तो विचार डोळ्यासमोर ठेवून ती क्रिया केली जात असते. क्रिया जरी दृश्य रूपामध्ये असली आणि विचार जरी अदृश्य रूपामध्ये असला तरी त्याच्यामध्ये महत्त्व हे विचाराला येतं, त्या क्रियेला येत नाही. कारण विचाराच्या
सिद्धी करता क्रियेतली परिवर्तनं अपरिहार्य असतात, पण क्रियेतली परिवर्तनं ही विचाराची परिवर्तनाची द्योतकं असतातच असं आपल्याला कधी म्हणता येत नाही. एक थोडासा विचार सांगून जातो याच्यातला. माझी भाषा थोडी कठीण वाटली असेल आपल्याला, मोठी वाटली असेल. विचाराचं स्थैर्य सिद्ध करण्याकरता किंवा विचाराची सिद्धी करण्याकरता तुम्हाला प्रत्येक कालानुरूप, व्यक्तीनुरूप आपल्याला कृतीमध्ये परिवर्तन करावी लागत असतात. पण कृतीमध्ये घडलेलं प्रत्येक परिवर्तन हे विचाराच्या परिवर्तनाचं द्योतक असतं असं आपल्याला म्हणता येत नाही. मुख्य विचार आहे, कृती ही तदनुषंगिक आहे. आम्ही कोणती कृती करतो याच्यावरून सामान्यतः माणसाचा विचार काय आहे हे ओळखण्याची पद्धत आहे या जगतामध्ये. ज्ञानोबांनी त्या संबंधामध्ये चिंतन करताना ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे. जी फुलं व्यक्त होतात, झाडाला लागलेल्या फुलांवरून आपण त्या झाडाची जाती काय आहे हे सांगू शकतो. चांगल्या जातीचं झाड आहे का, फुलं फार सुगंधित आहेत. फुलं व्यक्त आहेत, झाडाची जाती अव्यक्त आहे. पण व्यक्तावरून अव्यक्ताचं चिंतन करणं हा जगाचा स्वभाव आहे, ती रीत आहे विचाराची. मानस जाणीजे बोले, बोलण्यावरून मानस जाणलं जातं. मानस म्हणजे मनात काय चालू आहे ते बोलण्यावरून सामान्यतः अनुमानित केलं जातं. याच्या तोंडातून शिवी आली म्हणजे बहुतेक हा रागावलेला असला पाहिजे, हे आपण असं म्हणतो की नाही. मनात काय चाललंय, क्रोध नावाची संकल्पना आहे. क्रोध आम्हाला स्पष्ट नाही आहे, आम्हाला दृश्य नाही आहे, पण शिवीच्या रूपातून, हालचालीतून, त्याचे डोळे तांबडे होणं वगैरे वगैरे क्रियेतून तो क्रोध असेल असं अनुमान आपल्याला करावं लागतं. मानस जाणीजे बोले, बोलण्यावरून मानस कळतं, आणि मानसच कळतं नाही, माणूसही कळतो. मानस जाणीजे बोले म्हणजे माणूस जाणीजे बोले असं म्हटलं तरी काही चूक नाही आहे त्याच्यामध्ये. बोलण्यावरून माणूस कळतो. एखादा मनुष्य आला, कोणत्या गावचा आहे, कोणत्या प्रांतातून आला, कसं ओळखणार आपण? कसं ओळखणार? त्याच्या तोंडातून जी भाषा प्रकट होते त्याच्यावरून आपण म्हणतो की अरे हा बहुतेक उत्तर प्रदेशातून आला, हा गुजरातमधून आला, हा महाराष्ट्रातून आला. महाराष्ट्रातूनही कोणत्या जिल्ह्यातून आला हे ओळखता येतं भाषेवरून. नांदेडची भाषा वेगळी, नागपूरकडची वेगळी, सातारकडची वेगळी, कोल्हापूरची वेगळी, असं असतंच ना. पुण्याकडची वेगळी, मुंबईकडची वेगळी, लातूरची वेगळीच. तर ते ओळखता येतं ना. मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे, हेही तसंच आहे. गतजन्मातल्या एखाद्या कर्माचा विपाक, कर्माचा परिणाम जेव्हा या जन्मामध्ये माणसाला भोगावा लागतो तेव्हा मनुष्य म्हणतो काय चूक झाली मागच्या जन्मात माझ्याकडून कळत नाही. म्हणजे मागच्या जन्मात घडलेली कृती अनभिज्ञ आहे, पण त्या कृतीचा, त्या कर्माचा जो भोग आहे तो आम्हाला दृश्य स्वरूपात आहे. त्यामुळे दृश्य स्वरूपावरून अदृश्याचं अनुमान करणं. कशा करता हे सगळं चाललं? यज्ञ ही क्रिया वेगळी आहे आणि यज्ञ हा गुण वेगळा आहे. ती क्रिया मनुष्य करतो, पण यज्ञ करण्याच्या मागे कोणता गुण असावा लागतो? कारण आपल्याला जी चर्चा करायची आहे ना, ती दैवी संपत्तीची चर्चा करायची आहे, दैवी क्रियेची चर्चा करायची नाही आहे. आपल्याला गुणांची चर्चा आहे. अभय हा गुण आहे, सत्वसंशुद्धी गुण आहे, दान हा गुण आहे, दम हा गुण आहे. हे सगळे गुण आपल्याला परमात्मा प्राप्तीकरता म्हणून सांगितले गेलेले आहेत. तसा यज्ञ हा एक गुण आहे आणि तो परमात्मा प्राप्तीकरता 16व्या अध्यायामध्ये सांगितला गेला. ती क्रिया म्हणून सांगितली गेली नाही. क्रियेचा विचार 4थ्या अध्यायात आहे गीतेच्या. कोणती क्रिया करावी, कशी करावी, कोणता यज्ञ महत्वाचा, ज्ञानयज्ञ सगळ्यामध्ये का श्रेष्ठ मानायचा वगैरे, हे 4थ्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये कोणतं हवीर द्रव्य वापरायचं, कोणत्या देवतांच्या उद्देशानं ते करायचं वगैरे वगैरे, हा विचार स्वतंत्र आहे. आम्हाला जरी क्रियेचा विचार करायचा नसला तरी क्रियेच्या मागे असणाऱ्या विचाराचा शोध घेणं हेही तेवढंच आवश्यक आहे. याच्याकरता थोडंसं आपण हे बोलूया. काय आहे यज्ञ? यज्ञ ही फक्त क्रिया नाही आहे, मान्य आहे.
यज्ञ म्हणजे काहीतरी एक विचार आहे. मोठी माणसं एखादी क्रिया करतात तेव्हा त्या क्रियेच्या मागे काही विचार असतो. आपण भागवतामध्ये चिंतन करत असताना अनेक वेळेला भगवान श्रीकृष्णांकडून घडलेल्या क्रियांचे संदर्भ देत असतो, त्याचे आध्यात्मिक अर्थ सांगत असतो की भगवंतानी असं असं केलं, याचा अर्थ असा असा आहे. भगवंताच्या मनामध्ये असं असं होतं म्हणून भगवंतानी असं असं केलं. मग भगवंतानी ते पुतनेला मारलं, भगवंतानी ते यमुना ओलांडून भगवान पलीकडे गेले, भगवंताचा पाय लागला, यमुना दुभंगली, अमुक झालं तमुक झालं, भगवंतानी चोऱ्या केला, या चोऱ्यांचे काय आध्यात्मिक अर्थ आहेत आपण सांगतोच की नाही. की भगवंतानी चोरी केली म्हणजे लोण्याची चोरी केली. मग लोणी म्हणजे काय आहे? लोणी हे सार आहे. सार मग काय असतं जीवनामधलं? सार काय आहे? सार म्हणजे अंतःकरण आहे. मग भगवंतानी काय चोरी केली? तर भगवंतानी भक्ताचं अंतःकरण चोरलं. आपण त्याचे आध्यात्मिक अर्थ सांगत असतो. त्याच पद्धतीनं यज्ञ या संकल्पनेचे, या क्रियेचे काही आध्यात्मिक अर्थ आहेत की जे आध्यात्मिक अर्थ आमच्या जीवनाच्या आध्यात्मिक उन्नयनाकरता आणि आमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकरता उपयोगाला येणार आहेत. एखादी क्रिया करत असताना माणसाने ती कशी करावी, त्या क्रियेच्या मागे हेतू काय असावा, त्या क्रियेची अभिव्यक्ती कशी व्हावी, त्या क्रियेच्या मागे आपल्या अंतःकरणामधले स्वार्थ परार्थाची कोणती भावना असावी, याचा विचार करून बोलून दाखवण्यात आलाय. आता यज्ञ ही जी संकल्पना आपण शास्त्रामधून किंवा अन्यत्र ऐकतो, त्याचा जर बारकाईनं विचार करायचा झाला तर थोडंसं चिंतन त्या संबंधामध्ये, थोडंसं प्राथमिक स्वरूपाचं चिंतन सांगतो. यज्ञ कशा करता सांगण्यात आला, यज्ञानं असं काय मिळालं. आपण कालही हे बोललो होतो की यज्ञ करून मुक्त झालेला एकही महात्मा तुम्हाला दिसणार नाही, कोणीच नाही. यज्ञ करून मुक्त झाला असं कोणीच नाही. भागवताचा प्रारंभ ज्या सुत शौनकांच्या संवादातून होतो. शौनकादिकांनी एक सत्र आरंभ केला होता, 1000 वर्ष चालणारा यज्ञ सुरू केला. त्या सत्रामध्ये सुतांचं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर ते सुत आले, तिथे बसले. बसल्यानंतर शौनकादिक ऋषींनी त्यांना काही प्रश्न विचारले. ते प्रश्न म्हणजे काय, त्यांनी असं विचारलं की बाबा हे आम्हाला थोडंसं समजावून सांगा तुम्ही, कारण हा सत्र आहे. यज्ञामध्ये सत्र हा हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. ज्या यज्ञामध्ये मधून मधून वेळ मिळतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये कथा सांगितली जाते, अशा यज्ञाला सत्र असं म्हटलं जातं. की त्याच्यामध्ये मधून मधून वेळ आहे. एक काम झालंय, आता 1-2 तास काही काम नाही, मग बसा. मग बसल्यानंतर कोणीतरी एखादा महात्मा येतो, तिथे काहीतरी तो बोलतो, त्यांना काही समजावून सांगतो. तसं सूत या यज्ञांमधून भागवत सांगतात. शौनकादिकांनी काही प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर सूतांनी त्याचं उत्तर दिलं. ते उत्तर म्हणजे श्रीमद भागवत आहे. भागवताचा विचार केला तर सुत शौनकांमधलं भागवत. तसे 3 भागवत आहेत एका भागवतामध्ये. एक सुत शौनकांचं भागवत आहे, एक नारदांनी व्यासांना सांगितलेलं भागवत आहे, आणि एक शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलेलं भागवत. पहिल्या स्कंदामध्ये आपल्याला हे तिन्ही दिसून येतं. त्या यज्ञाचा विचार, त्या यज्ञामध्ये भागवताचा विचार सांगून झाल्यानंतर शौनकादी ऋषींना यज्ञ हे कर्म आहे, पण त्या कर्मानं शौनकादिक मुनींना काही त्याच्यातला लाभ नाही आहे. मग लाभ कशाचा आहे? लाभ भागवताच्या विचाराचा आहे, विचाराचा लाभ आहे. यज्ञ करून कोणी मुक्त झालं का? तर झालं नाही. मग हे यज्ञ कशा करता केले जातात, त्याचं एक काही प्रयोजन आहे. तेवढं प्रारंभाला मी आपल्याला थोडंसं त्याचा एक सामान्यत्वानं विचार सांगतो. मनुष्य सुखप्रवृत्त जीवन जगणारा मनुष्य आहे, प्राणी आहे. त्याला सुख हवं आहे, आणि सुखाचा विचार करताना सुख सगळ्यांनाच हवं आहे, कुणाला नको असं म्हणणारा माणूस अजून जन्माला आला नाही की मला सुख नकोय. मनुष्य एखाद्या वेळेला सुख नाकारतो, ते सुद्धा सुखाकरता नाकारत असतो. आपल्याला याची जाणीव आहे. बऱ्याच वेळेला एखादी माता, एखादे वडील मुलांच्या कल्याणाकरता स्वतःचं सुख नाकारतात. पण ते का नाकारतात? कारण मुलांचं कल्याण हे त्यांना आपल्या सुखापेक्षा मोठं सुख वाटतं म्हणून. कोणताही मनुष्य सुख नाकारत नाही.
कुंतीनं सुख नाकारलं. विपद संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम, हे कुंती माता बोलली भागवतामध्ये. भगवंताने विचारलं तुला काय हवं ते माग. मी निघालो, झालं युद्ध झालं, पांडव तुम्ही जिंकलात, आता मला माझाही प्रपंच आहे, मला माझं राज्य आहे बघावं लागेल, मी निघालो, काही मागायचं तर माग. कुंतीनं सांगितलं काही नाही कृष्णा, एकच मागणं आहे की आमच्या पांडवांवर वारंवार संकट यावीत. असं का मागते? कुंतीनं सांगितलं पांडवांवर संकट आलं की तू हातातलं काम सोडून आमच्याकडे धावून येतोस आणि तू वारंवार धावून यावास म्हणून आमच्यावर संकट यावीत. आता हे जे संकटाची याचना किंवा मागणी करणं आहे ते सुद्धा भगवत सुखाच्या प्राप्तीकरताच आहे की नाही. आम्हाला सुखाची गरज आहे, सुख आमचा स्वभाव आहे, सुख आमची आवड आहे, काय तुम्ही म्हणायचंय ते म्हणा, पण मनुष्य सुख नाकारत नाही. आणि या सुखाचा विचार करत असताना, एकूण सगळ्या सुखांचा विचार करत असताना सुखाचे फक्त 3च प्रकार आपल्याला करता येतात. एक ऐहिक सुख आहे, एक पारलौकिक सुख आहे आणि एक आध्यात्मिक सुख आहे. संपलं. याच्या पलीकडे चौथं सुख आपण बघूच शकत नाही, असूच शकत नाही. एक ऐहिक सुख आहे, एक पारलौकिक सुख आहे आणि एक अर्थातच आध्यात्मिक सुख आहे. याच्यातल्या तरतम भावाचा विचार करायचा झाला तर ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुख महत्वाचं वाटतं आणि पारलौकिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख महत्वाचं असतं. मी भाषा फार जपून वापरली आहे. मी जे वाक्य बोललो त्याच्यातली क्रियापद पुन्हा एकदा आपण ऐका. मी असं आता आपल्याला म्हटलं की ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुख महत्वाचं वाटतं आणि पारलौकिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख महत्वाचं असतं. वाटणं आणि असणं याच्यातलं अंतर कृपा करून लक्षात घ्या. एक ऐहिक सुख आहे. काय होतं, सुख जर सगळ्यांनाच अपेक्षित असेल तर मग माणसाला आपल्या आनंदाकरता इतक्या सगळ्या साधनांचं वैविध्य सांगण्याचं काय अडलं होतं. तर साधनांचं वैविध्य ही गंमत म्हणून सांगितलेली नाही. माणसाच्या साध्य वैचित्र्यावरून साधन वैचित्र्य सिद्ध होत असतं. आमचं साध्य ऐहिक सुख असेल तर त्याच्याकरता साधन काय, आमचं सुख जर पारलौकिक सुख असेल तर त्याचं साधन कोणतं, आणि आमचं सुख जर आध्यात्मिक आम्हाला अपेक्षित असेल तर त्याच्याकरता साधन मार्ग कोणता, हे वेगवेगळे ठरत जातं. ऐहिक सुखाचा माणसाला अनुभव आहे, ऐहिक सुखाचा माणसाला अनुभव आहे, पण पारलौकिक आणि आध्यात्मिक सुखाची फक्त कल्पना आहे, अजून अनुभव नाही आहे. अजून ते अनुभवगम्य नाही झालं आपल्याला. पारलौकिक सुख म्हणजे परलोकातलं सुख आहे. मनुष्य इहलोकामध्ये जे सुख मिळवतो, जे सुख भोगतो, ते सुख जरी त्याच्या कर्तृत्वानं, त्याच्या विचारानं, त्याच्या प्रयत्नानं किंवा काय प्रारब्धानं त्याला प्राप्त होत असलं तरी कालांतरानं या सुखापासून मनुष्य बाजूला होण्याचा प्रयत्न करत असतो किंवा या सुखाला तो विटतो. त्याला हे सुख हळूहळू कंटाळवाणं वाटायला लागतं. बरं, हे सुख म्हणजे कोणतं सुख आहे? ऐहिक सुखाचा विचार केला तर ऐहिक सुख म्हणजे काय? अरे भूक लागली जेवण मिळालं तरी माणसाला ऐहिक सुख वाटतं. पण या सुखाचं बोलत नाहीये मी. इहलोकातलं असं सुख मी आपल्या समोर ठेवतो ज्याचा विचार उपनिषदाने आपल्या समोर, तैत्तिरीय उपनिषदामध्ये आनंदाची मीमांसा केली गेली. त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या ते सगळं मिळून एक ऐहिक सुख मानलं जातं. ते सगळं मिळून ऐहिक सुख मानलं जातं. त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, कसं कसं आलं पाहिजे, कुणाला ते सुख मिळतं. युवा स्यात् साधू युवा अध्यायकः, हे सगळे अटी त्याच्याकरता तैत्तिरीय उपनिषदाने आपल्याला सांगितल्या. मनुष्य तरुण असावा. बरं, नुसता तरुण असं चालत नाही, त्याचं आचरण चांगलं असावं. नुसतं आचरण चांगलं असून चालत नाही, त्याला काही ज्ञान असावं. काही वेदाचं ज्ञान म्हणा, व्यवहाराचं ज्ञान म्हणा, काही काही आपण म्हणा. शिक्षण त्याचं तरुण असावा, आचरण चांगलं असावं, शिक्षण त्याला चांगलं मिळालेलं असावं, त्याचं शरीर तंदुरुस्त असावं, त्यानंतर
नियोजन करण्यामध्ये तो कुशल असावा, तो बलिष्ठ असावा, तो दृढिष्ठ असावा. म्हणजे दृढिष्ठ असणं म्हणजे त्याची सगळी इंद्रिय ही सक्षम असावीत, त्याच्या ठिकाणी बल असावं आणि सगळ्या पृथ्वी धनधान्याने भरलेली पृथ्वी त्याला राज्य म्हणून मिळालेली असावी. एवढं सुख जेव्हा एकाकडे येतं तेव्हा त्याला ऐहिक सुख म्हणतात. आपण कशाला म्हणतो हा मुद्दाच नाही आहे. हे सगळं एका व्यक्तीला मिळावं, त्याचं तारुण्य असावं, त्याला शिक्षण असावं, त्याच्याकडे नियोजनाचं कौशल्य असावं, त्याचं आचरण चांगलं असावं. म्हणजे पापामुळे पुन्हा पाप हा प्रतिबंध त्याच्या सुखामध्ये येऊ नये याच्याकरता त्याचं आचरण चांगलं असावं, त्याची इंद्रिय सक्षम असावीत, तो बलसंपन्न असावा आणि सगळी पृथ्वी त्याला आपलं राज्य मिळून, धनधान्याने भरलेली पृथ्वी त्याला राज्य म्हणून मिळावी इतकी त्याला सत्ता असावी, तर त्याला म्हणतात ऐहिक सुख. आपल्याला काय आहे, तहान लागली आणि पाणी मिळालं तरी आम्ही सुखी आहोत, भूक लागली अन्न मिळालं सुखी आहोत. पण हे जे ऐहिक सुख आहे, या ऐहिक सुखाला मनुष्य कंटाळतो. हे वारंवार आपण बोलत आलेलो आहोत. इतकं सगळं सुख आहे, सगळ्या पृथ्वीचं राज्य त्याला मिळालेलं आहे, पण तरी सुद्धा त्याला सोडावं वाटतं की नाही, तर वाटतं. कारण या सुखाला सुद्धा मनुष्य कंटाळतो. हे सुख सुद्धा त्याला बऱ्याच वेळेला नको वाटत असतं. प्राप्त झालेलं सुख नको वाटण्याची दोनच कारणं माणसासमोर आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण आहे त्याच्यातलं तथ्य निघून जाणं, आणि दुसरं कारण आहे प्राप्त सुखापेक्षा अधिक चांगलं सुख डोळ्यासमोर निर्माण होणं. दोनच कारण आहेत. सुखाचा त्याग करण्याची दोन कारण आहेत. आम्हाला आता त्याच्यात रस वाटत नाही म्हणून ते सोडून देणं हे एक कारण आहे, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख आम्हाला दिसणं किंवा आमच्या कल्पनेत येणं किंवा आम्हाला कळणं, याच्यामध्ये प्राप्त सुखाचा त्याग होत असतो. एवढं सगळं असून सुद्धा राज्य सोडून गेलेले राजे आहेत की नाही, अनेक आहेत. भागवताचा नवम स्कंध याच्यानंच भरलेला आहे सगळा. सगळे राज्य सोडून गेलेले आहेत. ध्रुवाचं उदाहरण आपण देतो. भगवंताचं दर्शन झालं, भगवंतानी आढळपद दिलं, पण आढळपदामध्ये सुद्धा ध्रुवाला सुख वाटलं नाही. नरसिंह पुराणामध्ये पुढे विचार असा बोलून दाखवलाय की नंतरच्या काळामध्ये ध्रुवाला इतकं वाईट वाटलं, इतकी खंत वाटली की काय वेडेपणा करून बसलो आपण. प्रत्यक्ष परमात्मा समोर उभा होताना आपण मागून काय घेतलं तर आढळपद, याच्यापेक्षा मोक्ष मागितला असता, भक्ती मागितली असती तर, असा विचार ध्रुवाच्या मनात आल्याचं वर्णन नरसिंह पुराणाने केलं. मग काय आढळपदामध्ये सुख आहे ते मागून घेतलं, परत आले. परत आल्यानंतर त्या गंधर्वांबरोबर युद्ध झालं, त्याच्यावर त्याच्या भावावर त्या गंधर्वांनी आक्रमण केलं वगैरे वगैरे सगळी कथा येते, तो इतिहास आहे. त्याच्यानंतर ध्रुवाने आपलं राज्य 36,000 वर्ष सांभाळल्याचं भागवत वर्णन करतं. 36,000 वर्ष म्हणतोय मी, 5 वर्षाची सत्ता नव्हती. 36,000 वर्ष संपूर्ण राज्य ध्रुवानी सांभाळलं. जडभरताची कथा भागवतामध्ये येते. या जडभरतानी 1 कोटी वर्ष राज्य सांभाळलं आणि संपूर्ण पृथ्वीवर त्या भरताचं राज्य होतं. 1 कोटी वर्ष, 1 कोटी वर्ष राज्य सांभाळलं. लोक विचारतात 1 कोटी कसं काय सांभाळलं? मला काय माहिती कसं सांभाळलं ते. भागवतांनी सांगितलंय ते आपण सांगतोय. कशाला त्याची मुद्दा तो नाहीच आहे तो किती वर्ष सांभाळतोय. सबंध पृथ्वीचं राज्य 1 हाती भरताच्या हातात असताना सुद्धा 1 कोटी वर्षानंतर भरताला असं वाटलं की याच्यात काही तथ्य नाही. भरताने आपलं राज्य पुढच्या पिढीच्या हातात दिलं आणि भरत सगळ्या राज्याचा त्याग करून अरण्यामध्ये तपश्चर्य करता निघून गेले. भागवतामध्ये अशी कितीतरी चरित्र आपल्याला दिसून येतात. कशा करता ही चरित्र सांगितली जातात? भागवत ऐकावं म्हणून सांगितली जात नाहीत. कोट्यावधी वर्षाचं, हजारो वर्षाचं राज्य सोडूनही त्यांना त्या राज्यामध्ये समाधान मिळत नसेल तर आपल्या 2 BHK मध्ये कधी मिळणार? अंतर्मुखता आलीच पाहिजे.
अंतर्मुखता आलीच पाहिजे. कधी ना कधीतरी आपण आपल्यावर जी जबाबदारी आहे, आपण ज्याला स्वतःचं साम्राज्य म्हणतो आहोत, जिथं आपलं आपल्या मनासारखं आपल्याला वागता येतं, ते सुद्धा माणसाला आज ना उद्या कधी ना कधीतरी त्याचा त्याग करणं आवश्यक आहे. कारण ते सुखाचं साधनच नाहीये ज्याला आपण साधन समजतो. याचा अर्थ मुळीच असा नाही की तुम्ही आपापली घरं सोडावीत आणि बाहेर पडावं, असा त्याचा अर्थ मुळीच नाही आहे. परंतु आम्ही गमतीनं नेहमी हे सांगतो की माणसाला काही नाही जमलं तरी निदान दरवर्षी कमरेची 1 किल्ली तरी कमी करता आली पाहिजे. मी म्हणतच नाही की घरदार सोडून माणसाने बाहेर पडावं, पण दरवर्षी कमरेची 1च किल्ली कमी करायची. जो जुडगा आहे ना, हेही माझ्याच ताब्यात पाहिजे, तिजोरीची माझ्याच ताब्यात पाहिजे, घराची चावी माझ्याच ताब्यात पाहिजे, इथली किल्ली माझीच पाहिजे, तिथले तिकडची माझ्याच कमरेला पाहिजे, याच्यापैकी एक एक किल्ली दरवर्षी कमी करता येणं हे अध्यात्माचं प्रतीकच आहे. मागे बोललोय आपण, या 3 सुखाचा विचार करताना जे ऐहिक सुख सांगितलं जातं ते इतकं सर्वार्थानं व्यवहार दृष्टीनं परिपूर्ण आहे. पण ते परिपूर्ण असणारं सुख सुद्धा सोडून जावं लागल्याची वर्णन आहे. ज्ञानोबरांनी वर्णन केलंय मदालसेमध्ये. 18 भार वनस्पती फली फुळे ओळली, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, त्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया अरण्य सेविती. कशाला वनामध्ये जातात हे लोक? ज्या अर्थी हे सगळं सोडून जावंसं वाटतंय त्या अर्थी याच्यामध्ये कुठेतरी त्यांना ह्याच्यापेक्षा तिकडे सुख जास्त वाटतं म्हणून ना. मला काय सांगायचंय, यज्ञ ही संकल्पना याच्यात कुठं सुरू होते हा माझा विचार आहे, त्याच्याकरता मी हे बोलतोय. मी विसरलो नाहीये. सुख सांगणं हा माझा हेतू नाहीच आहे. मनुष्याला व्यवहारामध्ये जे सुख मिळतं त्या सुखाला एक मर्यादा आहे. ते सुख ऐंद्रिय सुख आहे, इंद्रियजन्य सुख आहे. भले ते आम्हाला वस्तुजन्य वाटत असलं तरी कोणतंही सुख वस्तुजन्य कधीच नसतं, ते इंद्रियजन्य असतं. म्हणून थोडासा विचार केला पाहिजे. ऐहिक सुख हे नेहमी इंद्रियजन्य असतं, पारलौकिक सुख हे नेहमी कर्मजन्य असतं, आणि आध्यात्मिक सुख हे नेहमी ज्ञान भक्तिजन्य असतं. या तिन्हीचे 3 टप्पे विचारात घेतले पाहिजेत. याच्यातलं सर्वश्रेष्ठ सुख कोणतं आहे असं विचारलं तर आपणही म्हणू आध्यात्मिक सुख सर्वश्रेष्ठ आहे, मान्यच आहे. बोलताना सगळेच बोलतात, आम्ही बोलतोच आध्यात्मिक सुख फार मोठं, आम्ही बोलतोच, सगळेच बोलतात. परंतु व्यावहारिक सुखाला, ऐहिक सुखाला एक मर्यादा येते. विषयाची मर्यादा त्याला येते, भोगाची मर्यादा येते, इंद्रियाची मर्यादा येते. आणि कोणतीच मर्यादा जर ऐहिक सुखात आलीच नाही तर शेवटी आयुष्याची मर्यादा तर येतेच येते, ती आपण टाळू शकत नाही. किती वर्ष भोगणार आहोत आपण? कधी ना कधीतरी त्याच्याबद्दल माणसाला तिटकारा येईलच. तेच 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 जन्माला यायचं. काय होतं, एक जाता जाता विषय सांगतो मी आपल्याला. आमच्या जीवनामध्ये बारकाईनं बघितलं तर विषय 5च आहेत: शब्द स्पर्श रूप रस गंध. संपलं, एवढेच आहेत. मला सांगा, रोज आपल्या पानामध्ये एवढे 5च पदार्थ जर घराघरात वाढले, रोज सकाळ संध्याकाळ 5 पदार्थ वाढले, तीच भाजी आहे, तीच चटणी आहे, तीच आमटी आहे, तीच म्हणजे त्याच चवीची, तेच मीठ आहे, तशीच भाकरी पोळी काहीतरी आहे, आणि तेवढाच भात आहे, एवढंच रोज जर आपल्याला मिळालं तर मनुष्य किती दिवस आनंदानं खाईल? सकाळचं संध्याकाळी चालत नाही आम्हाला. दुसऱ्या तिसऱ्या दिवसापर्यंत मनुष्य कंटाळून जाईल. मनुष्य म्हणेल, नाही हो, रोज रोज काय, रोज रोज काय, रोज रोज तेच 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 काय आहे? मग बायको हुशार असते सगळ्यांचीच, त्याला पर्यायच नाही. मग ती काय करते, ती त्यातल्या त्यात कॉम्बिनेशन करत राहते, त्यातल्या त्यात.
मी विनोदानं नेहमी सांगतो, मागे आपल्यालाही बोललो असेल मी कदाचित. नवरा बायको नुकतं लग्न झालं, नवऱ्याला नोकरी होती मुंबईला, ती गेली मुंबईला दोघं जण. आता 15 दिवस घरामध्ये लग्न झालं, गोडधोड खाऊन झालं. मग ते नवऱ्याने बायकोला विचारलं, अगं मला सकाळी डबा द्यावा लागतो. ते म्हणते देते डबा, काय करशील? ते म्हणले, अहो रोज 15 दिवस झाले घरामध्ये लग्न झालंय, गोड 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 खाऊन कंटाळा आलाय, आज पिठलं भाकरी करते. तो म्हणाला, फार छान, मला फार आवडते पिठलं भाकरी, कर. केली. संध्याकाळी परत आला, विचारलं कशी? फार सुंदर, तुझ्या हाताला चवच फार छान आहे. आता पर्यायच नसतो हे म्हणण्या वाचून, शेवटी यज्ञ आहे ना. मग फार छान, तुझ्या हाताला चव छान. बर. मग दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला, आज काय देणार? ते म्हणले, आज तर तुम्हाला आवडेल असा पदार्थ आहे. काल पिठलं भाकरी दिली ना मी, आज 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 वेगळा पदार्थ देणार आहे, तुमचा जीव हरखून जाईल. असं काय देणार? ते म्हणाली, काल पिठलं भाकरी दिली ना, आज भाकरी पिठलं देणार. बर, आता ठीक आहे, काय 2 दिवस मान्य आहे. संध्याकाळी परत आला, कसं झालं होतं? तो म्हणला, आजचं भाकरी पिठलं तर फार, कालच्या पिठल्या भाकरीपेक्षा ह्याची चव वेगळी होती. बर बर, पिठलं काय आहे? जगातला हा एकमेव असा पदार्थ आहे की हा कधी बिघडत नाही, कधीच नाही. पिठलं बिघडलं मला तुम्ही दाखवून द्या कधी. तुमच्या भाज्या बिघडतील, तुमचे पुलाव बिघडतील, तुमचं अमुक मसाले भात बिघडेल, तुमची पुरणपोळी बिघडेल, तुमची जिलबी बिघडेल, गुलाबजाम बिघडेल, बासुंदी बिघडेल, पण पिठलं बिघडलं मला दाखवून द्या तुम्ही कधी. जगातला एकमेव न बिघडणारा पदार्थ आहे पिठलं म्हणजे. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, आज म्हणला, आज तर फारच वेगळा डबा तुम्हाला देणार आहे, मी रात्री तयारी करून ठेवली. म्हणलं, असं काय देणार आहे? ते म्हणाले, तुम्ही कंटाळला असाल ना, पहिल्या दिवशी मी पिठलं भाकरी दिली, काल भाकरी पिठलं दिलं, म्हणून आज मी वेगळंच द्यायचं ठरवलंय. तो म्हणाला, काय देणार? ती म्हणाली, आज मी तुम्हाला बेसन भाकरी देणार आहे. अरे म्हणजे काय? म्हणजे काय? किती दिवस तो खाईल आणि किती दिवस हे चालू राहील? नावं बदलली म्हणून काय झालं, पण बाई हुशार असते. पाचच विषय येतो, पाचच आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि गेली अनेक जन्म हे भोगण्यामध्येच आम्ही आमचा पुरुषार्थ मानत आलेलो. होतं काय की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे प्रत्येक विषय तेच आहेत, पण प्रत्येक वेळेला ते नवीन रूप घेऊन येतात म्हणून आम्हाला कळत नाहीत, आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही नवीन विषय भोगतो. विषय कधीच नवीन नसतो, कोणताच विषय कधीच कुणालाच नवीन नाही आहे. ऐहिक सुखामध्ये हे सगळे विषय जरी आमच्या जीवनामध्ये खूप काळापर्यंत आलेले असले तरी कालांतराने का असेना, पण या सुखाला मनुष्य कंटाळतो, ते त्याला नको वाटतं. ते शब्द ज्ञानोबारांनी दुसऱ्या अध्यायामध्ये याचा विचार केलाय. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा हा आगमा पायिनो नित्यस्तंस्थित इक्षस्व भारत. या श्लोकाच्या खालच्या ज्ञानोबारायांच्या ओव्या वाचा आपण. ज्ञानोबारांनी प्रत्येक विषयाचे 2-2 प्रकार करून आपल्याला सांगितले. शब्द कसा, स्पर्श कसा 2 पद्धतीचा, रूप 2 पद्धतीचं कसं, रस 2 पद्धतीचे, 6 पद्धतीचे रस कसे. एकच रस आहे पण आपण त्याला षड्रस म्हणतो, पण तो रसच आहे ना. कडू झाला तरी रसच आहे, गोड झाला तरी रसच आहे, मुळात तेच आहे. दोन चार आचार्यांना, 4-5 आचार्य एकत्रित करून त्यांना सगळ्यांना जर आपण रवा, साखर, तूप असं एकत्रित दिलं तर सगळे शिरा करतील असं नाही ना हो. कोणी खवा घालून त्याची गुलाबजाम करेल, कोणी ते आंबवून त्याची जिलबी करेल, कोणी त्याच्या वड्या करेल, कोणी त्याचा शिरा करेल, कोणी अजून काहीतरी करेल, रव्याचं करेल. म्हणजे मूळ जो विषय आहे तो एकच आहे, हे प्रकार वेगवेगळे झाले. आम्हाला असं वाटतं की काल आम्ही शिरा खाल्ला होता आणि आज आम्ही अमुक खाल्लंय, काय ते जिलबी खाल्ली, आज आम्ही रव्याचे लाडू खाल्लेत, आणि काल आम्ही शिरा खाल्ला होता. शिरा काय, लाडू काय? शिरा घट्ट करून वळला की लाडू. मुद्दा तोच आहे, आम्ही आकारावर भुलतोय.
विषय तेच आहेत आमच्या जीवनामध्ये, आम्हाला कंटाळा येणं स्वाभाविक आहे. आणि मग जेव्हा अशा विषयाचा माणसाला कंटाळा यायला लागतो तेव्हा मनुष्य अशा पद्धतीच्या ऐंद्रिय सुखाला विटतो, त्याला ते नको वाटायला लागतं. आणि मग कुठेतरी दुसरे कुठले तरी विषय आपल्याला प्राप्त व्हावेत, याच्यापेक्षा त्याचा स्तर चांगला असावा असं जेव्हा माणसाला वाटायला लागतं तेव्हा कुठेतरी स्वर्गीय विषयाची त्याला आकांक्षा निर्माण व्हायला लागते. मग त्याला इथलं नको वाटतं, मग तिथलं बरं वाटायला लागतं. मग काय, अरे 7 जन्म झाली हीच घेऊन बसलोय, मग त्याला स्वर्गातल्या उर्वशीचं कानावर पडतं. मग त्याला वाटतं ही नको, ती मिळाली पाहिजे. कशी मिळेल? मिळत नाही, अवघड असतं. कशी मिळेल? आमचे आजोबा गंमत सांगायचे. एक मनुष्य सिनेमाला जाऊन आला, सिनेमा बघून आला आणि आल्यावर बायकोवर चिडचिड करायला लागला. ते म्हणाले, चिडायला काय झालं? तो म्हणाला, तू तशी का नाहीस? अरे ती बघ कशी होती, झाडामधून गाणं म्हणायची, ती असं करायची, ती दिसायला किती सुंदर होती, ती बोलायला किती चांगली होती, तू तशी का नाहीस, तू तशी का नाही? हिने 4 वेळेला ऐकून घेतलं. ते म्हणे, काय चाललंय दिवसभर तुमचं? नाही म्हणे, तू तशी का नाही? ती म्हणाली, मी तशी असते तर तुझ्या वाट्याला आले असते काय? अरे तू, मी तशी आहे म्हणून तर तुझ्या वाट्याला आली, अशी आहे म्हणून. मी तशी असते तर मी चांगला निवडला नसता काय? आमच्या आजोबांचा शब्द सांगू का? ते म्हणायचे, अरे मी तशी असते तर तुझ्यासारख्या डांबरी मेंढकपड्याच्या वाट्याला आली असते काय? मी चांगला निवडला असता एखादा गोरा गोमटा. मग त्याला जेव्हा पारलौकिक सुखाच्या कल्पना कळायला लागतात श्रवणाद्वारा, माणसाच्या अंतःकरणामध्ये विषयाची कामना 2 कारणांनी निर्माण होते. पतंजली योगसूत्रांनी त्याचा विचार केलाय वैराग्याचं चिंतन करताना. विषय 2 प्रकारचे असतात, दृष्ट आणि अनुश्राविक असे त्याचे प्रकार आहेत. दृष्ट अनुश्राविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम असं वैराग्याचं लक्षण पतंजली योगसूत्रात आलंय. त्याच्यामध्ये त्यांनी विषयाचा विचार करताना काही दृष्ट विषय आणि काही अनुश्राविक विषय असे 2 प्रकार त्याच्यात सांगितले. म्हणजे काही विषय हे आम्हाला अनुभवाला आलेले असतात म्हणून पुन्हा अनुभवावेत असं वाटत राहत, ते दृष्ट विषय. अनुभव आहे त्या पदार्थाचा. माणसाला विचारलं तुला काय आवडतं आणि तो जर म्हणाला मला लाडू आवडतो, तर का आवडतो? पूर्वी कधीतरी खाल्ला म्हणून तर आवडतो ना. खाल्लेला आहे पूर्वी म्हणून आम्हाला तो पुन्हा मिळावा वाटतो, म्हणून मनुष्य म्हणतो नाही लाडू जमलं तर करा बाबा, मला आवडतो. तो दृष्ट विषय झाला. आम्ही पूर्वी पाहिलेला आहे, खाल्लेला आहे, अनुभवलेला आहे. आणि काही विषय असे असतात ते अनुश्राविक असतात, ते फक्त ऐकून त्याची आसक्ती निर्माण होत असते. ते खाल्लेले नाहीत, अनुभवलेले नाहीत, पण तरी त्याच्याबद्दल आम्ही ऐकलेलं आहे, मग आम्हाला वाटतं ते मिळावं. स्वर्गातले विषय असेच आहेत, याला अनुश्राविक विषय म्हणतात. ते आपण कधी खाल्ले नाहीत, कधी भोगले नाहीत. स्वर्गामध्ये काय अमृत मिळतं असं म्हणतात, काय माहित नाही. लाडू पाहिजे का? तर हा पाहिजे. का? पूर्वी खाल्ला होता म्हणून. आता मी तुम्हाला विचारतो, अमृत पाहिजे का? हा पाहिजे. कधी खाल्लं होतं? नाही, पण आम्ही ऐकलेलं आहे त्याबद्दल की अरे अमृत प्राशन जर कमी आम्ही करू तर असा असा त्याचा परिणाम आहे, आमचे रोग निवृत्त होतील, आमचं असं होईल, आमचं तसं होईल, आम्हाला अमरत्व प्राप्त होईल, काय जे काही असेल ते. त्या स्वर्गामध्ये असं असतं, ते तसं असतं, हे ते. मग करा यज्ञ. आणि त्या पारलौकिक सुखाची अपेक्षा जेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते तेव्हा मग शास्त्र सांगतं, म्हणून मग त्या पारलौकिक सुख कसे निर्माण होतात? ती कर्मजन्य आहेत. मग कोणतं कर्म करा त्याच्याकरता यज्ञ ही संकल्पना पुढे आली. यज्ञानं आपल्याला पारलौकिक सुख मिळतं असं जरी सांगितलेलं असलं तरी पारलौकिक सुख हे आमच्या जीवनाचं ध्येय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. मग कशा करता सांगितलं? निदान या ऐंद्रिय सुखापासून माणसाने परावृत्त व्हावं याच्याकरता त्याला पारलौकिक सुख सांगितलेलं असतं. निदान जर भोगायचंच असेल तर त्यातल्या त्यात चांगलं भोगा, त्यातल्या त्यात चांगलं स्वीकारा.
अमृत तुल्य घेण्यापेक्षा अमृतच घ्या ना, असा त्याचा अर्थ आहे. तुल्याकडे जाताच कशाला? कुणाच्या तरी तुलनेमध्ये कोणत्या तरी पदार्थाची सिद्धी करून त्या पदार्थाच्या भोगामध्ये पुरुषार्थ मानण्यापेक्षा ज्याच्याशी तुलना झाली तेच भोगण्याचा प्रयत्न करा ना. त्याच्यात मोठा पुरुषार्थ नव्हे काय? ऐहिक सुख हे ऐंद्रिय सुख आहे आणि ऐंद्रिय सुख, इंद्रियजन्य सुख हे माणसाला दीर्घकाल समाधान देणारं नाहीये. याच्यापासून माणसाच्या विचाराची सुटका व्हावी याच्याकरता या ऐंद्रिय सुखापेक्षा थोडंसं विलक्षण सुख दाखवलं गेलं, ते आपल्याला स्वर्ग सुख आपण त्याला म्हणतो. पण तिथं सुद्धा विषय तेच आहेत, फक्त विषयाचं रूप बदललंय. तोच बुंदीचा लाडू आहे, फक्त स्वर्गात गेलं की त्याला चांदीचा वरख लावून मिळतो, एवढंच आहे. एवढंच आहे, दुसरं काही नाहीये त्याच्यामध्ये. आम्ही कितीही आणि कोणतेही विषय भोगू तर विषय आणि इंद्रिय यांच्यापासून प्राप्त होणारं सुख हे आमचं नित्य शाश्वत सुख नाही, हे आम्हाला कळावं ही अपेक्षा आहे त्याच्यातून. आम्ही तिकडं प्रवृत्त व्हावं याच्याकरता ते सांगितलेलंच नाहीये. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं म्हणे, स्वर्गाहन जावे तरी तेथे काय खावे, या लागी धावे याग करू. मग तो यज्ञाकडे प्रवृत्त होतो. मग तो याग म्हणजे यज्ञ, यज्ञाकडे प्रवृत्त होतो. दुसरे ज्ञानोबारांनी सांगितलंय, स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणुसी, वारत्या लावी जती आकाशी यागाची या. स्वर्गातल्या उर्वशीचं वर्णन ऐकतो आणि मग त्याला वाटतं आपल्याला ही मिळाली पाहिजे. मग काय करा? करा यज्ञ. सुरू झाला यज्ञ. पण यज्ञ उर्वशी करता सांगितलाय का? नाही. उर्वशी जरी आली, तिथलं कुठलाही पदार्थ, तो अमृत जरी आलं तरी ज्ञानोबराय म्हणतात काय त्या अमृतामध्ये, काय ते अमृत आम्हाला देणार आहे? ज्ञानोबरायांनी काळकुटाचे सहोदर म्हटले त्याला. हे अमृत समुद्र मंथनातून वर आलं. मृत्यू भेणे प्याले अमर, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, दिहाचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबरायांची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मनुष्य त्या अमृताचं प्राशन करतो, मरणाच्या भयानं करतो. मृत्यू भेणे प्याले, मरणाच्या भयानं. आणि भयग्रस्त होऊन जेव्हा एखाद्या पदार्थाचा स्वीकार केला जातो ना, तेव्हा त्या पदार्थाच्या स्वीकारातून आनंद मिळत नाही. दुःख निवृत्ती करता त्याचा स्वीकार आहे, आनंद प्राप्ती करता त्याचा स्वीकार नाही आहे. आम्हाला इथल्या इंद्रियजन्य सुखाचा कंटाळा आला म्हणून कोणतंही विषयाचं सुख हे कालांतरानं कंटाळाच आणणारं असतं. याच्याकरता आपल्या हातामध्ये थोडंसं स्वर्ग सुखाची लालसा आमच्या हातामध्ये दिली, आम्हाला दाखवण्यात आली. लहान मुलाला घेऊन मोठा मनुष्य दुकानामध्ये जातो खेळण्याच्या. विविध खेळणी त्याला डोळ्याला दिसायला लागतात. आणि दिसायला लागली की काय आहे त्याच्यामध्ये, मागे मी आपल्याला बोललोय, दृष्टांत मी बदलत नाही, दृष्टांत तोच देतो. पण हा विचार करा, एखाद्या जत्रेमध्ये बाप जातो लहान मुलाला घेऊन. मग ते लहान मुलगा, तिथं वेगवेगळ्या खेळण्यांची दुकानं असतात. त्या जत्रेमध्ये जुन्या काळामध्ये त्या बेगडाच्या बाहुल्या तयार करून ठेवलेल्या असतात. आता बेगडाच्या बाहुल्या मिळत नाहीत बाजारामध्ये. तुमचं लहानपण जर तुम्हाला आठवत असेल तर बेगडाची बाहुली आपल्याला लक्षात येईल. काही नाही, बेगड माहितीये ना, चमकीचा कागद, शेण, कापूस आणि माती हे एकत्रित करून ते मळायचं, त्याला मऊ करायचं आणि त्याला आकार द्यायचा बाहुलीचा. आणि ते ओला असताना त्याच्यावर बेगड चिकटवायचं आणि उन्हामध्ये वाळवायचं. जुन्या काळामध्ये एवढीच बाहुली होती, बाहुल्या फार नव्हत्या. शेण, माती आणि कापूस, एक वर गोळा छोटा करायचा, खाली एक मोठा गोळा करायचा, संपली बाहुली. त्याला बेगड चिकटवायचा की झालं बाहुली, संपली. मग ते निळे, पिवळे, हिरवे ते बेगड कागद चमकीचे ते लावलेले ते बाहुल्या ठेव. ते पोर आला, बाबा मला बाहुली पाहिजे. लहान वयापासून बाहुलीचे छंद असतात बाबा, काय कळत नाही. मला बाहुली पाहिजे, मला बाहुली पाहिजे. मग अरे घरी आहे, ती नको, ही पाहिजे, ती नको, ही पाहिजे. बर, मग ती घेतली जाते. ती बाहुली घेतली की काय, त्या बाहुली माणूस काय म्हणतो, अरे ती बाहुली काय, ही बाहुली काय, एकच आहे.
नाही ती वेगळी आहे ही वेगळी. अरे एकच आहे मी सांगतो तुला. नाही नाही मी नाही घेऊन देणार, घरी नेऊन तोडून टाकतोस मी तुला देणार नाही. नाही असं कसं देणार नाही. मग ते पोराचं अस्त्र आहे शेवटी. बालानाम रोदनम बलम. रडलं की झालं संपलं. न ते रडायला लागतं मग बापाला बर देतो दर. मग ते बाहुली घेतात. घरी गेल्या की ते मूलच आहे शेवटी. तोंडात घालतं ते पुन्हा बेगड ओला होतो, चिकटून जातं, तोंडात शेण जातं. घरी बाहुली असताना या बाहुलीचा छंद करून तोंडात शेणच जाणार असेल तर ऐहिक सुखापासून स्वर्ग सुखामध्ये फक्त बेगड निघून जातो, तोंडात शेणच जाणार आहे. एवढाच विचार आहे त्याच्यामध्ये. यज्ञ ही संकल्पना कशा करता अस्तित्वात आली? यज्ञ नेमका काय आहे? अरे आम्हाला फक्त ऐहिक सुखापासून पारलौकिक सुखाकरता कडे नेण्याकरता यज्ञ आहे की जे सुख आमच्या जीवनाचा स्थायी भाव नाही आहे हे दाखवण्याकरता यज्ञ आहे का? यज्ञाचा विचार म्हणून अशा पद्धतीने केला पाहिजे की तो यज्ञ आम्हाला त्या सुखाकडे नेणारा नाही आहे, त्या सुखामध्ये तथ्य नाही हे दाखवण्याकरता यज्ञ आहे. ते सुख भोगावं याच्याकरता तो यज्ञ नाही आहे. जगामध्ये कोणताही विषय आला तरी त्या विषयाचा आमच्या जीवनाचा संबंध हा मर्यादित काळापुरता, मर्यादित सुखाकरता आहे, नित्य सुखाकरता नाही आहे. आणि मग एकदा ऐहिका करून पारलौकिकात गेलेला मनुष्य जेव्हा पारलौकिक सुखाला सुद्धा कंटाळतो तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये नित्य सुखाची अपेक्षा निर्माण होते आणि मग त्या नित्य सुखाच्या अपेक्षेने तो अध्यात्मात प्रवृत्त होतो आणि तिथं त्याला नित्य सुखाची प्राप्ती होते. म्हणजे यज्ञ सुद्धा शेवटी आम्हाला अध्यात्म सुखाकडे प्रवृत्त करण्याकरताच निर्माण झालेली संकल्पना आहे. यज्ञ आम्हाला भोगार्थ निर्माण झालेली संकल्पना नाही आहे. आम्हाला त्याचा भोग घेता यावा याच्याकरता निर्माण झालेली संकल्पना नाही आहे ती. की इथलं पुरत नाही, इथलं आवडत नाही म्हणून तिथलं भोगायला चालले. अरे तिथंही तेच आहे, फक्त आकार बदललाय, रंग बदललाय, बेगड बदललाय, एवढंच आहे. आहे ते तेच आहे, तेच आहे, दुसरं काहीच नाहीये. ज्ञानोबारांनी तेच चिंतन केलंय. ज्ञानोबाराय तर फार स्पष्ट बोलतात. इतकं स्पष्ट कधी ज्ञानोबाराय सहसा बोलत नाहीत. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी हे बोलून दाखवलंय की इंद्राला त्या अप्सरेपासून जे सुख मिळतं तेच सुख इथल्या चिखलातल्या किड्याला त्याच्या पत्नीपासून मिळत असतं. इतकं स्पष्ट ज्ञानोबारांनी बोलून दाखवलं. काय फरक पडला, काय मिळालं? विषयातला बदल नाहीये, सुखातला बदल नाहीये, विषयातला बदल आहे. आणि विषय किती बदलले तरी तेच आहेत, फक्त रूप बदलून समोर येतात एवढंच आहे. आणि आम्ही रूपाला फसतो आहोत, विषयाचं स्वरूप बदललेलं नाही हे आम्हाला कळत नाहीये. याच्याकरता म्हणून थोडंसं अधिक दाखवा, थोडंसं अधिक दाखवा. मुलं म्हणतात हे नको, मग बाप म्हणतो ते घेऊन बघ, तुला शेवटी तेच आहे, तेच कर, तेच होणार आहे. हे नकोय ना तुला, हे हवंय ना, मग हे घेऊन बघ काय होतं बघ. मग तो म्हणतो बाबा हेही त्याच्यासारखंच निघालं, म्हणूनच तुला सांगत होतो आधी. म्हणून ऐहिक सुखाला कंटाळून एकदम आध्यात्मिक सुखात जाणं श्रेयस्कर आहे, पण जाता येत नाही. कारण जगामध्ये विचार करणारे जे लोक आहेत किंवा जगतामध्ये जो जीव म्हणून जन्माला येतो तो 5 प्रकारचा आहे. त्याची विचारसरणी 5 प्रकारची आहे. थोडासा वेदांताचा विचार जर आपण केला तर तोही सांगून जातो जाता जाता. योग्यतेचा विचार न करता विषय भोगामध्ये प्रवृत्त झालेला एक वर्ग आहे. हा पहिला प्रकार आहे. त्याला फक्त विषय भोगायचे. तो विषय योग्य आहे का अयोग्य आहे, आपण त्याचे अधिकारी आहोत का नाही आहोत, ते चांगलं आहे का वाईट आहे, काही विचार नाहीये त्याच्या ठिकाणी. भोग विषय समोर आला आपण भोगला पाहिजे एवढाच विचार त्याच्या ठिकाणी आहे. असा एक वर्ग आहे. त्याला शास्त्राच्या भाषेत पामर म्हणतात. दुसरा विषयी आहे. पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त असे 4 प्रकार सामान्यत्वाने केले जातात. मी थोडासा वेगळा अजून थोडा प्रकार सांगतोय, 5 प्रकारानं सांगतो. शेळीला कितीही तुम्ही चारा खाऊ घाला, शेळीला कितीही चारा खाऊ घाला, आपल्याला वाटतं तिचं पोट भरलंय म्हणून जर तिच्या समोर पुन्हा चारा टाकला तरी ती त्याला तोंड लावणारच आहे. अशाच वृत्तीचे काही लोक असतात, त्यांचं पोटच भरत नाही. तुम्ही शेळीला किती खाऊ घाला, तिला शेवटी
पुन्हा चारा टाकला की पुन्हा तोंड घालणारच आहे. ज्ञानोबा म्हटलं हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा बघितला की पशु भांबावतो. तशा पद्धतीचे काही लोक असतात, विषय दिसला की ते भांबावून जातात. विषय ओढी भुलले जीव, ते भांबावतात, विषयाच्या मागे धावतात. विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. विषयापेक्षा त्यांना जीवनामध्ये काही रम्यच वाटत नाही. आपल्याला देह मिळाला तो विषय भोगार्थ मिळालेला आहे, म्हणून माणसाने मिळेल ते विषय मिळेल त्या वेळेला मिळेल त्या पद्धतीनं भोगावेत. अशा प्रवृत्तीचा एक वर्ग या जगतामध्ये आहे. पशुतुल्य विचार आहे हा. हा विचार काही विचार म्हणण्याच्या योग्यतेचा नाही आहे. हा काही मानवी विचार नाही आहे. हा पशुचा विचार झाला. रस्त्यावरून जाणारी म्हैस काही दिसलं की तिकडे तोंड घालते, तिकडून कुणी काठी मारली की इकडे तोंड घालते. अशाच वृत्तीची ही माणसं आहेत. दुसरा वर्ग थोडा त्यातल्या त्यात बरा म्हणण्यासारखा. काही संस्कार असतात म्हणा, काही कारणाने विचाराची निर्मिती होते म्हणा, काही कारणाने अंतर्मुखता येते म्हणा, पण निदान ते म्हणतात जर भोगायचेच असतील तर त्यातल्या त्यात चांगले विषय आपण भोगावेत, जे शास्त्रांनी सांगितलेले आहेत. आपल्या जीवनाचा घात होणार नाही, आपण ज्याचे अधिकारी आहोत असे विषय आपण भोगले पाहिजेत. असा विचार करणारा दुसरा वर्ग आहे. त्याला शास्त्राने विषयी म्हटलंय. तो भोगतो विषयच, पण दारू प्यायच्या ऐवजी दूध पितो, एवढंच. पहिला जो विचार आहे ना, तो दूध मिळालं तर दूधही पितो, दारू मिळालं तरी त्याच चवीनं पितो, दारू मिळाली तरी त्याच चवीने आहे. बैलासमोर तुम्ही कडबा टाका नाही तर बुंदीचा लाडू टाका, बैल दोन्ही एकाच चवीनं खाणार आहे. त्याला सांगितलं अरे हे बुंदीचे लाडू आहे, याचा भाव तुला माहिती आहे? तो म्हणतो कडब्याचा जो भाव तो बुंदीचा लाडूचा भाव, मला दुसरं माहिती नाही. तो दोन्ही एकाच चवीनं भोगणार. पशुतुल्य जीवन जगतात. एक वर्ग त्यातल्या त्यात थोडा बरा आहे, पूर्व काही संस्काराने म्हणा काही म्हणा, पण त्याला त्यातल्या त्यात तरतमा भाव करतो. आणि ज्याच्याने मानवी जीवनाचं अधःपतन होईल अशा विषयाचा स्वीकार न करता निदान ऐहिकात का होईना, व्यवहारात का होईना, या देहात का असेना, पण आपलं पोट भरेल आणि आपल्याला तत्कालीन का असेना पण समाधान मिळेल अशा विषयाचा स्वीकार करणारा हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे, की तो म्हणतो बाबा या विषयामध्ये काही स्वारस्य नाही आहे, मग थोडंसं कर्मानुष्ठान केलं पाहिजे, नित्यनैमित्तिक कर्मातून थोडं बाहेर पडून कर्मानुष्ठान करावं आणि ज्या देवतांना जे सुख मिळतं ते मिळवण्याचा आपण प्रयत्न करावा. असा तिसरा वर्ग यज्ञाचा विचार या वर्गात आहे. चौथा वर्ग याच्यापेक्षा थोडा पुढचा आहे. तो म्हणतो नुसत्या नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानामध्ये अडकून आपल्याला समाधान होणार नाही, मग आपल्याला त्या विषयाच्या सुखापेक्षा चित्तातून प्राप्त होणाऱ्या सुखाकडे आपली प्रवृत्ती जास्त असली पाहिजे. मन समाधानी असलं पाहिजे. नाहीतर स्वर्गात जाऊन सुद्धा कर्मानुष्ठानाने प्राप्त होणाऱ्या विषयामध्ये जर अंतःकरणाचं समाधान नसेल तर ते विषय काय समाधान देणार आम्हाला. त्याच्यापेक्षा आपण आहे तिथं उपासना करावी, आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न करावा आणि उपासनेतून चित्ताचं जे सुख आपल्याला मिळतं ते भोगण्याचा प्रयत्न करावा. असा उपासनेमध्ये प्रवृत्त झालेला चौथा वर्ग आहे. त्याला वाटतं मन शांत राहिलं म्हणजे सुख मिळेल. शेवटी धावाधाव करायची कशा करता, एका शांती करताच करायची आहे ना, मग याच्याकरता आपण मन समाधानी झालं पाहिजे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः असं होतं. मन हेच माणसाच्या सुखदुःखाचं मूळ कारण आहे. भागवताच्या 11 स्कंदामध्ये कदरयूची कथा आली, ज्याला भिक्षुगीत म्हणतात, 23व्या अध्यायात आलेलं. त्याच्यामध्ये आपल्या सुखदुःखाला कारण कोण, नायम जनो मे सुखदुःख हेतुः, तो बोलून दाखवतोय. अरे माझ्या सुखदुःखाला कारण काय आहे, कोणतं कारण आहे. प्रत्येकाला आपापल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या सुखदुःखाची काही वेगळीच कारण वाटत असतात. मग माझ्या सुखदुःखाचं कारण काय, शेवटी त्याच्या लक्षात येतं काही नाही, मन हेच सुखाचं कारण आहे, मन हेच दुःखाचं कारण आहे. त्या मनाला पुष्ट करण्याकरता, शांत करण्याकरता उपासना केली पाहिजे. म्हणून उपासनेमध्ये प्रवृत्त होणारा चौथा वर्ग आहे. आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन एक 5वा वर्ग आपल्याला दिसतो, ज्याला जिज्ञासू मुमुक्षू असं आपल्याला म्हणता येतं, की तो म्हणतो मन जरी असलं तरी मन तरी शेवटी काय आहे, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे.
जयाजेनी संगे जीवदशा वस्तू. अरे वस्तू म्हणजे परब्रह्माला सुद्धा जीवदशेला यायला कारण ठरणारं मन आहे ना, मग मनही नको आपल्याला, मनही निवृत्त झालं पाहिजे, मनाला सुद्धा परब्रह्मरूप करून टाकता आलं पाहिजे. याच्याकरता म्हणून आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. म्हणून अध्यात्म सुखाकडे प्रवृत्त होणारा 5वा वर्ग या जगताच्या पाठीवर आहे. आपण कोणत्या वर्गात बसतो हे ज्याचा त्यांनी विचार करायचा, तो माझा मुद्दा नाही आहे. अंतर्मुख होऊन माणसाने विचार, याच्यात आपण कुठे बसतो? आपण विषयाकरता लोलूप आहोत का आपण त्यातल्या त्यात चांगला विषय निवडतो आहोत का? आपल्याला पारलौकिक सुखाची अपेक्षा आहे का? आपल्याला उपासनेची अपेक्षा आहे का? आपल्याला ज्ञानाची अपेक्षा आहे? एकाला भोगासक्ती आहे, एकाला शास्त्र विचारानं भोगासक्ती आहे, एकाला पारलौकिक भोगाची आसक्ती आहे, एकाला भोग त्यागातून काहीतरी मनशांतीची अपेक्षा आहे, आणि 5व्याला भोग निवृत्तीतून ज्ञानाची अपेक्षा आहे. असे 5 वर्ग या जगताच्या पाठीवर. आणि याच्यातला बरोबर मधला वर्ग, पहिले 2 सोडून द्या, दुसरे शेवटचे 2 सोडून द्या, बरोबर मधला वर्ग जो आहे ना, त्या वर्गाकरता यज्ञ आहे. आणि हे 5ही वर्ग या समाजामध्ये दिसत असतील तर बरोबर मधला वर्ग जो असतो तो बरोबर सगळा तोल सांभाळणारा असतो. म्हणून जगताचा तोल सांभाळावा याच्याकरता यज्ञ ही संकल्पना अस्तित्वात आली. हे जर त्या याचा बारकाईने इतिहास बघितला आणि त्याची संगती लावली तर असा विचार. कारण ज्यांना पारलौकिक सुखाची अपेक्षा आहे त्यांना ऐहिक सुखातलं मिथ्यात्व लक्षात आलंय. ऐहिक सुखामध्ये रस नाही, रसहीनता लक्षात आली आहे त्यांना. म्हणजे इथं जे सुख आहे त्याच्यात काही तथ्य नाही आहे हे त्यांना कळालंय. फक्त त्यांना पारलौकिक सुख अनुभवगम्य नसल्यामुळे त्याच्याबद्दल मोह निर्माण झालाय, पण तोही मोह निवृत्त होणारच आहे. फक्त त्यांना इथल्या सुखाबद्दलचं स्वारस्य निवृत्त झाल्याबरोबर जर पारमार्थिक सुखाची अपेक्षा निर्माण झाली असती तर त्यांच्या जीवनामध्ये यज्ञाची आवश्यकता निर्माण होणारच नाही. भगवान शुकाचार्यांनी यज्ञ केल्याचं वर्णन नाहीये. त्यांच्याकडे रंभा आलीच होती. ते जेव्हा तपाला बसले, वडिलांनी हाका मारल्या वगैरे वगैरे झालं, ते गेले तपाला बसले. ते तपाला बसल्यामुळे इंद्राला वाटलं की अरे आपली महानगरपालिका जाते, आपलं चाललं. मग त्या इंद्राने त्याच्याकडे ती रंभा पाठवली. ती रंभा आली, रंभा नाचली, हावभाव केले, अमुक झालं तमुक झालं. आता ती रंभा पारलौकिक सुख आहे. आईच्या गर्भामध्ये राहिले होते, गर्भातून बाहेर आले, ऐहिक सुखाचा विचार येतो, ऐहिक सुखापासून पुढे निघाले, ते सोडून निघाले, ऐहिक सुखाचा त्याग केला. व्यास महर्षी सांगत होते की नाही हा संसार तुला त्रास देणार, तू संसारात राहा, पण ऐहिक सुखाचा त्याग झाला. तपाला बसले, पारलौकिक सुख समोर आलं. रंभा आली, नाचायला लागली. रंभेने सांगितलं कशा करता हे तप करत बसलाय, वय काय आहे तुमचं? ते म्हणले 12 वर्ष. ते म्हणले मग 12व्या वर्षी कुठं तप करायचं असतं का? रिटायर झाल्यावर करायच्या गोष्टी या सगळ्या. तुम्ही आतापासून परमार्थामध्ये प्रवृत्त झाला, हे शोभतं काय तुम्हाला? त्यांनी सांगितलं नाही, हे सोडून द्या, मी स्वर्गातली अप्सरा आहे, सामान्य स्त्री सारखी नाही आहे, पंचभौतिक देह माझा नाही आहे. त्यांनी सांगितलं अगं काही कोणती स्त्री असली तरी काय असतं तिच्या आतमध्ये? मी आईच्या पोटात 12 वर्ष राहून बघितलंय आतमध्ये काय भरलेलं असतं. ते मांस मळ मूत्र जाणा, ते आतमध्ये सगळं तेच भरलेलं आहे. मांस पांचाली काया असतो यंत्र लोलेंग पंजिरे स्नायू अस्थि ग्रंथी शालिन्या स्त्रिया किमेव शोभन. काय आतमध्ये शोभा आहे मला माहिती? म्हणाली अहो मी तशी नाही आहे, घाणेरडे पदार्थ नाही आहेत माझ्या शरीरामध्ये, तुम्ही माझा स्वीकार करा. अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम आगतानांच संभोगमिति पंडित लक्षणम. विदुर नीतीतला विचार. विदुर नीती बोलते पंडित कुणाला म्हणावं? अनागतानाम भोगानाम अवांछनम, जे भोग आमच्यापर्यंत आले नाहीत, जे विषय आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत, त्या विषयाची आसक्ती न धरणारा, पण प्रारब्ध वशामध्ये जे भोग आपल्याला प्राप्त होतात त्या भोगाचा आनंदानं स्वीकार करणारा पंडित असतो. आगतानांच्या संभोगमिति पंडित लक्षणम, अनागतानाम भोगानाम अवांछनम. प्रश्न नाही, त्याची वासनाच नाहीये, जे आले नाहीत आपल्यापर्यंत ते. पण जे प्रारब्ध वशात, मी स्वतः तुमच्याकडे आलेली आहे, माझा भोग तुम्ही घ्या. त्याने सांगितलं क्षमा करा, मला नकोच. शेवटी तिने सांगितलं मी तशी स्त्री नाही आहे. म्हणून त्या रंभेने आपलं शरीर फाडलं
आणि आतमध्ये दाखवलं तर आतमधून सगळी सुगंधी द्रव्य बाहेर पडली, असमंतामध्ये सुगंध सगळीकडे पसरला. एपा म्हणे मी अशी आहे. आणि मग शुकाचार्याने तिला सांगितलं, म्हणे हे जर मला आधीच कळलं असतं की तुझ्या पोटात इतका सुगंध आहे तर तुझ्याच पोटात 12 वर्ष राहिलो नसतो का आई म्हणून. ज्याला पारलौकिक सुखातलं तथ्य कळतं आणि पारलौकिक सुख हे सुद्धा वैराग्याकरताच आहे, वैराग्यच त्या संबंधानं निर्माण झालं पाहिजे, त्याच्याबद्दलही अंतःकरणामध्ये जिहासाच निर्माण झाली पाहिजे, असं जेव्हा मनात येतं तेव्हा मनुष्य आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त होतो. आणि आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त व्हावं याच्याकरता म्हणून या पारलौकिक सुखाचा आणि यज्ञाचा विचार आहे. यज्ञाचा विचार भोगा करता नाही आहे, यज्ञाचा विचार ते भोग सोडून माणसाने इकडे यावे याच्याकरता. आपल्याकडच्या सगळ्या संकल्पना अशा आहेत. विवाह ही संकल्पना आपल्याकडे सांगितली गेली. कशाकरता लग्न करावं, कशाकरता लग्न करावं याचा विचार केला तर माणसाने स्वैर विषयामध्ये, विषयाच्या स्वैर भोगामध्ये माणसाने रममाण होऊ नये याच्याकरता विवाह आहे. म्हणजे त्याच्या भोगाचा संकोच व्हावा ही अपेक्षा आहे. नाहीतर भोगाची आसक्ती स्वैर आहे माणसाच्या अंतःकरणात, मिळेल तिथे मिळेल तसं. त्या भोगाची लालसा कमी व्हावी आणि त्यांचा संकोच व्हावा याच्याकरता या एका स्त्री बरोबर तू प्रामाणिकपणानं राहा, स्वैर भोगाकडे आसक्त होऊ नको. आपलं शास्त्र, भारतीय तत्वमीमांसा, भारतीय संस्कृती ही नेहमी आम्हाला विषयाचा संकोच करून देते आणि ज्ञानाचा विस्तार करून देत असते. भारतीय संस्कृतीने कधीही ज्ञानाचा संकोच केला नाही आणि विषयाचा विस्तार केला नाही. स्वैर विषय कधीही सांगितले नाहीत. याच्याकरता त्या पारलौकिक सुखाची अपेक्षा आहे का? कारण त्याची जाणीव झाल्याशिवाय मनुष्य आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त होणार नाही म्हणून. मग आता त्या यज्ञाचं हे एक सामान्य स्वरूप झालं. पण यज्ञाचा विचार करत असताना यज्ञ ही क्रिया झाली, कशा करता हेतू आपल्याला कळाला. मग आता ती क्रिया आहे की नाही आहे. मग यज्ञ कशाला म्हणतात? इज्जते, यजन करणे, यज धातू, दान सगळं मान्य आहे. ती क्रिया आहे की नाही आहे, त्याला क्रिया म्हणावंच लागेल. यज्ञ ही क्रिया आहे, पण ती क्रिया करण्याच्या पूर्वी त्याच्या मागचा विचार काय? कारण विचाराशिवाय क्रियेची प्रवृत्ती नाही आहे. क्रिया करून विचार नसतो, विचार करून क्रिया असते. क्रिया झाल्यानंतर विचार करण्यात तात्पर्य नाही आहे, कुठेच नाही, कधीच नाही. तुकोबारायांनी म्हटलंय विचारतो वचना आधी. माणसाने आधी विचार केला पाहिजे, मग शब्द, आधी विचार केला पाहिजे मग क्रिया. मी त्याच्याकरता सामान्य उदाहरण देत असतो. आजच सकाळी मी उदाहरण दिलं. तुम्ही गावाला जाताना कोणत्या गावाला जायचं हे ठरवून बाहेर पडता का बस स्टँडवर गेल्यावर ठरवता? एक सामान्य विचार सांगा मला. साधारण कुठे निघाला? नाही, बस स्टँडवर जातो, त्यातल्या त्यात नवी एसटी ज्या गावाला जाणारी असेल त्याच्यात बसतो. असं केलंय का कधी तुम्ही? आम्ही घरातून ठरवून निघतो की बाबा आम्हाला या गावाला जायचंय, मग त्या गावाला जाणारी गाडी आम्ही पकडली पाहिजे. त्या गाव म्हणजे कुठे जायचं हे ठरवल्याशिवाय आम्हाला बाहेर निघण्याची प्रवृत्ती नाहीये ना. आधी ते ठरवता आलं पाहिजे. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचादिठी करासी ये. ज्ञानोबराय बोलतात वाचादिठी करासी मग ये, आधी मनवणीची उठी. आधी ते आमच्या चित्तात आलं पाहिजे, आधी आमच्या विचारात आलं पाहिजे की आम्हाला काय करायचं. आधी विचार मग क्रिया हे शहाण्याचं लक्षण आहे. क्रिया करून विचार करणं हे शहाण्याचं लक्षण नाहीये. सहसा विदधीत न क्रियाम, पुन्हा तेच आहे. सहसा माणसाने एखादी गोष्ट करावी असं करू नये, तो अविवेक मानला जातो. माणसानं विवेकानं वागावं ही सामान्य अपेक्षा आहे. आता यज्ञाचा हेतू कळाला की माणसाला आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त करता यावं याच्याकरता म्हणून यज्ञ ही संकल्पना अस्तित्वात आली, मान्य आहे. आता प्रश्न असा आहे, हा यज्ञ करा म्हणजे नेमकं काय करा? पारलौकिक सुखामध्ये तथ्य नाही हे जर तुम्ही आत्ताच आम्हाला सांगताय तर आम्ही यज्ञ का करावा?
यज्ञ करा म्हणजे नेमकं काय करा? बरं, यज्ञ करावा की नाही? तर करावा. म्हणजे नेमकं काय करावं? तर काल आपण त्याचा थोडासा विचार करून आलोय. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार सांगत असताना ज्या 2-3 ओव्यांमध्ये आपल्याला यज्ञाचा विचार बोलून दाखवलाय, तो यज्ञ दैवी संपत्तीमध्ये विचार म्हणून महत्वाचा आहे. आणि गंमत याच्यात आहे की बहुतांश सगळ्या टीकाकारांनी हा यज्ञ शब्द यज धातूवरून क्रिया याच अर्थाने वापरलाय. पण ज्ञानेश्वर महाराजांनी नुसती क्रिया हा शब्द न वापरता, क्रियावाचक न वापरता, त्याच्या मागचा विचार काय आहे याच्याकरता, की काय होतं, क्रिया सांगितली की प्रत्येकाकडून ती घडेलच याची शाश्वती नसते. पण विचार सांगितला तर कदाचित त्या विचाराच्या अधिकरणावर क्रियेमधलं परिवर्तनही जीवनामध्ये चालू शकत असतं. याचा विचार करा. काय केलं म्हणजे क्रिया आहे, काय केलं म्हणजे यज्ञ होईल? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, बरं कुणी यज्ञ करावा? पुन्हा त्याच्यात अधिकाराचा विचार असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काही कारण नाही आहे. कुणी करावा? सगळ्यांनी करावा. सगळ्यांनी करावा. अरे लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत स्त्रियांनी करावा, पुरुषांनी करावा, म्हाताऱ्या लोकांनी करावा, अनाश्रम्यांनी करावा, ज्याला आश्रम आहे त्यांनी करावा. वर्णाचा विचार नाही, जातीचा विचार नाही, अधिकाराचा विचार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता एक शब्द वापरला, तैसे अधिकार पर्यालोचे यज्ञ करणे सर्वांचे. सर्वांनी यज्ञ करावा. पण कसा कसा करावा? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या. पहिली गोष्ट सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की यज्ञ सगळ्यांनी करावा, पण यज्ञ करण्याच्या पूर्वी आपल्या अधिकाराचा विचार मात्र अवश्य करावा. म्हणजे काय? आत्ता तर तुम्ही म्हणाला त्याच्याकरता अधिकार लागत नाही, आणि आता तुम्ही म्हणताय की अधिकाराचा विचार करावा. असं का? अधिकाराचा विचार, इथला अधिकार शब्द सामर्थ्य या अर्थाने आलाय. योग्य योग्यता या अर्थाने आला नाही, उचित अनुचितता या अर्थाने आला नाही, सामर्थ्य या अर्थाने आला. म्हणजे काय? सामान्य उदाहरण महाभारताने दिलंय तेच सांगतो. ज्याच्याकडे 100 रुपये आहेत त्यांनी 10 द्यावेत, ज्याच्याकडे 10च रुपये आहेत त्यांनी 1च रुपया द्यावा, आणि ज्याच्याकडे 1च रुपया आहे त्यांनी काही न देताना फुलपात्र भरून पाणी दिलं तरी सर्वांना मिळणारं फल समान असतं. हा अधिकार आहे. माझ्याकडे 1 रुपया असताना मी 100 रुपयाचा विचार करणं हा अनाधिकार झाला, कारण तिथं अधिकार हा शब्द सामर्थ्याचा वाचक ठरतो. जे माझ्या अधिकारात बसतं तेवढंच करा, जे माझ्या सामर्थ्यात बसतं तेवढंच करा. मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे, मला महिन्याला पगार मिळतो, त्या पगारामध्ये मी माझं घर चालवतो, त्या घरामध्ये माझ्या आई वडिलांना सांभाळणं आणि त्यांची सेवा करणं हे यज्ञ कर्म आहे. ऐका, हे जर यज्ञ कर्म असेल तर मी गल्लीतल्या सगळ्यांचेच आईबाप माझ्या घरात आणून ठेवणं अधिकार नाही आहे. कारण तुला मिळणारा पगार, त्याच्यामध्ये तुला असणारं सामर्थ्य, घरातल्या सर्व सदस्यांचा विचार करून आईवडिलांची करावी लागणारी सेवा, याच्याकरता तुझ्या ठिकाणी असणारं शारीर सामर्थ्य, तुझ्या ठिकाणी असणारं आर्थिक सामर्थ्य, तुझ्या ठिकाणी असणारं मानसिक सामर्थ्य, तुझ्या ठिकाणी असणाऱ्या दौर्बल्याचा विचार करून आपल्या अधिकारात म्हणजे आपल्या सामर्थ्यात जे आपल्याला करता येतं ते करणं, याला ज्ञानेश्वर महाराज यज्ञ असं म्हणतात. म्हणजे काय आहे याचा आपण काल बोलून आलोय. जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधी यजिजे. आम्ही जे कर्म करतो ते कर्म शास्त्रीय असावं. म्हणजे काय असावं? हे शास्त्राने जे करा म्हणून सांगितलेलं असेल ते करावं. शास्त्राने म्हणजे कुणी? वेदानी. म्हणजे पुन्हा वेदाची अडचण आलीच. मग वेदानी शास्त्रानी म्हणजे कुणी? याचा विचार करताना संत वाङ्मयाने, शास्त्रांनी स्वतःने शास्त्र कशाला म्हणावं या संबंधातला काही विचार बोलून दाखवला. एखादं कर्म हे शास्त्रीय कर्म आहे
आणि ते कर्म केल्याने माझ्या कर्माचा यज्ञ होईल, मान्य आहे. पण ते कर्माचा यज्ञ व्हायचा असेल तर ते कर्म योग्य आहे की अयोग्य आहे हे सांगणार कोण? भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, बाबा तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. तुला काय आहे तर शास्त्र हे प्रमाण मान. कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझं. तुला शास्त्र हे प्रमाण आहे अर्जुना. शास्त्राला विचार. कृत्याकृत्य व्यवस्था, योग्य अयोग्य काय ते बघ. कार्याकार्य विवेकी, शास्त्राची करावी पारखी. अकृत्यते कुडे लोकी वाळावे गा. जे कुडे आहे, कुडे म्हणजे खोटं, जे खोटं कर्म आहे, जे दांभिक कर्म आहे, ज्या कर्माचा परिणाम चांगला होणार नाहीये, ते ये लोकी वाळावे गाते टाकून दे. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे वगैरे सांगितलं. हे शास्त्र काय भानगड आहे? काही म्हणलं की माणूस विचार, शास्त्राला विचारा, शास्त्र सांगेल ते करा. म्हणजे कोण? याचा विचार फार चांगल्या पद्धतीने आपल्याकडे मांडला गेला. वेदाला विचारा. वेद कर्म सांगतो का? सांगतो. आपण जर पूर्वमीमांसा बघितली, जैमिनींचं मत बघितलं तर वेद कर्मच सांगतो असा त्यांचा आग्रह आहे. आमनायस्य क्रियार्थत्वात जैमिनींचं सूत्र आहे. क्रिया वेदाचं कळत नाही हो आम्हाला, नाही कळत ना, द्या सोडून. गीता काय सांगते बघा, गीतेतलं कळत नाही आम्हाला, द्या सोडून. नका विचार करत बसू. बर, पुराणांना विचारा. पुराण लांबलचक सांगत बसतात. तेवढं कुठलं, ते एक सांगायचं म्हटलं की 100 गोष्टी सांगतात, आणि ते 100 गोष्टी ऐकता ऐकता काय कशा करता ऐकतोय हे सुटून जात. योग वासिष्ठ ग्रंथ असाच आहे. इतक्या कथा आहेत, कथेतून कथा इतक्या निघत जातात. बृहद ग्रंथ आहे, मोठा ग्रंथ योग वासिष्ठ. ते मूळ कशा करता सुरू केलं होतं ते लक्षातच राहत नाही. हे पुराणाचं कळत नाही वा. बर, मग महाभारताने आपल्याला सांगितलं, हे जर कुणाचंच काही कळत नसेल धर्मशास्त्राला विचारा, ते म्हणेल ते करा. नाही, ते धर्मशास्त्रही आम्हाला कळत नाही. ते कधी एक बोलतं, कधी दुसरंच बोलतं, ते गुह्यच बोलतं. कोणती चतुर्थी कशी मानायची, कोणता दिवस कसा मानायचा, तिथी ही मानायची का ती मानायची, श्राद्धाला ही मानायची का ती मानायची, ते वेगवेगळंच काहीतरी सांगत राहतात. मग महाभारताने सांगितलं, काहीच करू नका. तुम्हाला शास्त्र मार्गाने जायचं ना, कर्म चांगलं कोणतं हे ठरवायचंय ना, मग त्याच्याकरता आम्ही तुम्हाला सांगतो, सगळे विचार मनातून काढून टाका. महाभारताने आपल्याला सांगितलं, तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नः न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः स पंथा. महाभारताने आपल्याला सांगितलं, काही करू नका. तुम्हाला शास्त्र कळत नसेल तर मोठी माणसं ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरून चालत निघा. तुकाराम महाराज ज्या मार्गावरून निघाले त्या मार्गावरून निघा. ते तुम्हाला कधी चुकीचा रस्ता दाखवणार नाहीत. ज्ञानेश्वर महाराज ज्या मार्गावरून निघाले त्या मार्गावरून निघा. कधी तुम्हाला खड्ड्यात पडायची पाळी येणार नाही. संतांच्या मागून जाणं हा प्रशस्त राजमार्ग आहे. आम्हाला जर कळत नसेल तर संत जसं करतात तसं माणसाने करावं, हा प्रशस्त राजमार्ग झाला. मी गमतीनं असं सांगतो की प्रत्येक गोष्ट विचारताना संतांना विचारून केली पाहिजे. कितीही क्षुल्लक असे ना, आमच्या मनात विकल्प निर्माण झाला, मी जरा क्षमा मागून बोलतो, हातातल्या तंबाखूला चुना लावताना एकदा विचारा की तुकाराम महाराजांना आवडेल काय. जर उत्तर नाही आलं तर त्याला हात लावायचा नाही. आणि जर हे तुकाराम महाराजांना आवडतं असं जर तुमच्या अंतर्मनानं सांगितलं असेल, खुशाल करा, दोन्ही हाताने खा, मुठी मुठी खा, माझं काही म्हणणं नाही. पण याचं उत्तर कधीही होकारार्थी येणार नाही. विचारा ना, कुठली गोष्ट करण्याच्या पूर्वी मनाला एकदा विचारावं की या जागी जर तुकाराम महाराज असते तर कसे वागले असते. ते जसे वागले असते असं आपलं मन सांगतं, तसं वागण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा शास्त्राचंच आचरण झालं. हे सुद्धा शास्त्रच आहे. कुठला तेवढा विचार आमच्या ठिकाणी यायला.
मग कालिदासांनी याच्यापेक्षा एक वेगळी गोष्ट आपल्याला शाकुंतलामध्ये सांगितली. कालिदासांनी शास्त्राचा विचार बोलून दाखवताना अजून सोपं केलंय थोडस. कालिदासांनी विचार करताना असं सांगितलं, तर दुष्यंत आला, शकुंतलेला बघितलं आणि शकुंतलेच्या ठिकाणी त्याचं मन जळलं. झालं, मन गेलं तिच्यावर. आणि मग तो दुष्यंत विचार करतोय, ही ऋषी कन्या आहे, मी एक क्षत्रिय राजा आहे, माझ्या अंतःकरणाला एखादी क्षत्रिय मुलगी, राजाची कन्या, राजकन्या मला आवडली असती तर माझं मन बरोबर होतं, पण एका ऋषीच्या कन्येवर माझं मन गेलंच कसं? काहीतरी गोंधळ आहे. दुष्यंताला वाटलं. दुष्यंताच्या मुखामध्ये त्या वेळेला कालिदासांनी एक पंक्ती घातली आहे, जो विचार महत्वाचा आहे शास्त्र विचारा करता. दुष्यंत तिथं म्हणताना असं म्हणतो, कालिदास असं म्हणतात, सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. हे कालिदासाचं वचन. कालिदास असं म्हणतात की ज्या वेळेला अंतःकरणामध्ये संदेह निर्माण होतो त्या वेळेला सताम अंतःकरणम हे प्रमाण असतं. संतांचं अंतःकरण हे प्रमाण आहे. आता संतांचं अंतःकरण कुठून आणता? संतांचं नाही, मी अजून सोपं करतो, अंतःकरण हेच प्रमाण असतं. का प्रमाण असतं? त्याचं कारण असं आहे की अंतःकरण बनतं कसं? आपल्या सगळ्यांनाच अंतःकरण आहे. कसं निर्माण झालं अंतःकरण? अंतःकरणाची निर्मिती सांगत असताना वेदांतांनी आपल्याला सांगितलं, पाचही महाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणजे अंतःकरण असतं. पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. पंचमहाभूताचा आणि सत्वगुणाचा संबंध आला. एका महाभूताचा, आणि मागे बोललोय आपण, एका महाभूताचा आणि सत्वगुणाचा संबंध आला की एक ज्ञानेंद्रिय बनतं. अशी 5 महाभूतापासून पंच ज्ञानेंद्रिय बनतात. एका महाभूताचा आणि रजोगुणाचा संबंध आला की कर्मेंद्रिय बनतं. अशी पंच कर्मेंद्रिय बनतात. आणि एका महाभूताचा आणि तमोगुणाचा संबंध आला की पंच तन्मात्रा म्हणजे पंचविषय बनतात. पण 5ही महाभूताचा फक्त सत्वांशाचा संबंध आला की अंतःकरण बनतं. म्हणून पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम अंतःकरण असल्यामुळे ते अंतःकरण स्वभावतः सात्विक आहे. त्यामुळे आपलं अंतःकरण आपल्याला कधीही चुकीची दिशा देत नसतं. ऐका, शास्त्र म्हणजे काय आहे? आपलं अंतःकरण हेच शास्त्र आहे. शास्त्राला विचारा म्हणजे कुणाला विचारा? आपल्याच अंतःकरणाला विचारा. आपलं अंतःकरण आपल्याला कधीही चुकीचं सांगत नाही. कोणताही दारुडा, कोणताही व्यसन करणारा, सिगारेट ओढणारा मनुष्य, त्याने जर त्याच्या अंतःकरणाला विचारावं की हे चांगलं आहे का, आणि त्याचं अंतःकरण त्याला काय सांगतं मला सांगा. दारू पिणाऱ्या माणसाला, चोरी करणाऱ्या माणसाला त्याचं अंतःकरण सांगतं की नाही की चोरी करणं पाप आहे? दारू पिणाऱ्याला माहित नाही का की दारू पिणं वाईट आहे? उलट त्याला जेवढं माहिती आहे तेवढं कुणालाच माहित नाही, कारण त्याला अनुभवातून कळालंय. आपण नुसते ऐकूनच माहिती आहे आपल्याला. म्हणजे अनुभव घेऊन कळून घ्या असं म्हणणं नाही आहे. दारू वाईट आहे त्यालाही कळतं. कारण कोणत्याही दारू जर चांगली असती तर कोणत्याही दारुड्याला आपला मुलगा सुद्धा दारुडा व्हावा असं वाटतं का? कधीच वाटत नाही. का वाटत नाही? ते वाईट आहे हे त्यालाही कळत असतं, कारण त्याचंही अंतःकरण त्याला हे सांगतच असतं की हे चुकीचं आहे. आपलं कोणाचंही अंतःकरण, जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये संदेह निर्माण होतो त्यावेळेला आपलं प्रामाणिक अंतःकरण आपल्याला काय सांगतं? करा म्हणतं का करू नका म्हणतं? मग ते अंतःकरण सत्वांशाचा परिणाम असल्यामुळे, सात्विक असल्यामुळे ते जे करा म्हणतं ती क्रिया आपला यज्ञ होत असते. यज्ञ म्हणजे काय आहे याचा विचार जर करायचा झाला तर आमचं प्रामाणिक अंतःकरण आम्हाला ज्या कर्मामध्ये प्रवृत्त करायला लावतं ते कर्म हा यज्ञ होत असतो. तो यज्ञ आहे. पण याच्या 2 अडचणी आहेत, त्या ज्ञानोबांनी पुढे सांगितल्या आहेत, त्याबद्दल नंतर बोलतो. प्रामाणिक अंतःकरण सगळ्यांनाच सन्मार्गावर ठेवतं, मान्यच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अधिकार पर्यालोचे असे शब्द वापरले.
यज्ञ करणे सर्वांचे. कारण ज्ञानेश्वर महाराज यज्ञ याला कृती म्हणून न बघता कर्तव्य म्हणून बघतात. आणि कर्तव्यामध्ये आपल्याला श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार करता येत नसतो. कर्तव्य सगळ्यांचं असतं. मी नोकरी करावी की मी उद्योग करावा, ज्याचं त्यांनी ठरवावं. याला पर्याय आहेत, विकल्प आहेत. मला जर वाटलं मी उद्योगधंदा करावा तर मी करू शकतो. मला जर वाटलं नाही, मला त्याच्यात आपलं आपण नोकरी करावी, मर्यादेत राहावं असं मला वाटलं तर मी नोकरी करेन. नोकरीमध्ये कोणती करा, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला नोकरी करावी वाटेल, नोकरी करेन. मला वाटलं मी काय उद्योगधंदा करावा, मला वाटलं काहीच करायचं नाही, काहीच करू नको. तुझा मुद्दा. सिंह आहे ना, हा कधी स्वतः शिकार करत नाही. सिंहीण शिकार करते आणि हा जागेवर बसलेला असतो, त्याला तिथपर्यंत ती आणून देते. असे बरेच सिंह आहेत. हे मला सांगायचं होतं. तुला काहीच करायचं नाही ना, नको ना करू, तू सिंह हो, एवढंच मला म्हणायचं होतं, बाकी काही नाही. सिंह कधी कुणाच्या मागे लागलाय आणि शिकार केली नाही. सिंहीण शिकार करते. सिंह जागेवर बसले, ती शिकार करून याचं पोट भरते. सांख्यदर्शन ह्याच्यावरच अवलंबून आहे. प्रकृती सगळं कार्य करते आणि पुरुषाला भोग देते, सांख्यदर्शनाचा सिद्धांत. काही करू नको. मी नोकरी करू का, तू बघ. उद्योग तुझ्या वाटेल तर कर, नाहीतर नको करू. पण मी आई वडिलांना सांभाळू का नको, याला काय विकल्प आहे बघ. तुझ्या मनात असेल तर. नाही, हे कर्म, हे कर्तव्य, हे कर्म नाहीये. नोकरी हे कर्म आहे, उद्योगधंदा कर्म आहे, जागेवर बसून राहणं कर्म आहे. पण आई वडिलांना सांभाळणं, मुलांना चांगलं शिक्षण देणं, मुलांवर संस्कार करणं हे कर्म नाहीये, हे कर्तव्य आहे. कर्तव्य म्हटलं की ते सर्वांचं असतं. कर्म म्हटलं की अधिकार भेदानं विचार करावा लागतो. कर्तव्य म्हटलं की ते सर्वांचं आलं. आई वडिलांना कुणी सांभाळावं, सगळ्यांनी सांभाळावं. म्हणजे आहेत त्यांना, ज्यांचे नाहीच आहेत आता त्यांचा विषयच नाही, त्यांनी दुसऱ्यांचे आणून नाहीतरी सासू सासरे सांभाळतातच की. नाही, सांभाळू नये असं अरे ते आई वडीलच आहेत, असं काय करता मग तुम्ही. सगळ्याच गोष्टी विनोदाने कशा घेता हो, काहीतरी गांभीर्यानं घेत चला ना. बर, याला विकल्प नाही ना. ज्याला विकल्प नाही ते कर्तव्य, ज्याला विकल्प आहे ते कर्म. प्रत्येक कर्म कर्तव्य नसतं, पण कर्तव्य मात्र कर्म असतं. प्रत्येक कर्तव्य हे कर्मच आहे, पण प्रत्येक कर्म कर्तव्य होत नाही. कारण कर्म हे विकल्पात असतं, कर्तव्य हे आवश्यकतेत असतं, त्याला विकल्प नसतात, ते करावंच लागतं. म्हणून कर्तव्य सगळ्यांचं एक आहे, पण कर्म मात्र सगळ्यांचं भिन्न भिन्न असू शकतं. मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा यज्ञ सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी आहे. कुणी करावा, अरे कुणी करावा हा मुद्दाच नाही आहे. मग कसा करावा, ते तेणे यथागम विधी यजिजे. यथा आगम, शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपल्या शुद्ध अंतःकरणाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे माणसाने जे जे कर्म करावं ते ते यज्ञ होईल. आता एवढ्यावर भागलं नाही. या यज्ञाच्या दोनच गोष्टी मी आता आपल्याला सांगतो. त्याच्यातली पहिली ही गोष्ट आहे. एक दुसरी गोष्ट आहे ती सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भूमिका मांडताना अजून एक शब्द इथं वापरला, जयाजे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म, असा शब्द ज्ञानोबारायांनी वापरला. जे सर्वोत्तम देवता धर्म, ज्याला आश्रय करण्याला जे जे योग्य असेल, ज्याचे त्याचे जे जे काही कुळधर्म, कुळाचार, अमुक तमुक जे जे काही त्याची कर्तव्य असतील, देवधर्म असतील, ते त्यांनी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरावे. आता मी त्या देवता धर्म या शब्दाला धरून बसलोय. आत्ता हा देवता धर्म. यज्ञ काय, आपण यज शब्दाचा विचार करत असताना देवता पूजन या अर्थाने केलं होता ना विचार. यज शब्द देवता पूजन या अर्थाने चालतो, संगतीकरण या अर्थाने चालतो, दान या अर्थाने यज धातू चालतो. त्याच्यातलं देवता पूजन या अर्थाचा विचार करत असताना आपण जे कर्म करतो आहोत ते कर्म हे देवता पूजन या बुद्धीनं करणं आवश्यक आहे, तर तो यज्ञ होतो. माझं कर्तव्य मी पार पाडतोय, पण कर्तव्य पार पाडून चालत नाही.
ते कर्तव्य म्हणून बघून चालत नाही. कारण विचार काय आहे, आम्हाला जायचंय कोणत्या सुखापर्यंत? आध्यात्मिक सुखापर्यंत. आम्हाला पारलौकिक सुखामध्ये अडकायचं नाही आहे. पारलौकिक सुख सुद्धा ऐहिक सुखासारखीच आहेत, फक्त विषयामध्ये विषयाच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचा प्रश्न आहे. विषयाचा दर्जा थोडा सुधारला एवढंच झालंय. आम्हाला त्याचाही त्यागच करायचा आहे. आमचा हेतू आहे आध्यात्मिक सुख, आमचं गंतव्य आहे पारमार्थिक सुख. तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर अडचण काय होते, जेव्हा आम्ही एखादं कर्तव्य कर्म करतो तेव्हा त्या कर्तव्य कर्माचंही माणसाच्या ठिकाणी काही बंधन निर्माण होतं ना. याच्याकरता काय करा, याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं, बाबा ते कर्तव्य कर्म करत असताना तो देवता धर्म म्हणून आपण आचरणात आणला पाहिजे. यज्ञाचा विचार करताना देवता पूजन हा शब्द आला की नाही? मग काय येते? देवता पूजन म्हणजे आपण काल बोललो, देव वेगळा आणि देवता वेगळ्या. ज्याच्या आधिपत्याखाली देवता येतात तो देव आहे, आणि देव ज्यांच्याकडून कार्य करून घेतो त्या देवता आहेत. हा प्रश्न, हा भेद आहे दोन्हीमध्ये. तर आम्ही जे यज्ञ करतो तो यज्ञ देवाच्या संबंधानं तुम्हाला कुठेच दिसणार नाही. विष्णू याग जरी झाला तरी सुद्धा तिथली विष्णू ही देवता आहे, देव नाही. असं आहे, देवता आहे. एकच परमात्मा जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचा विचार करताना 3 रूपामध्ये प्रकट होते. एकाला ब्रह्मदेव म्हणतात, दुसऱ्याला विष्णू म्हणतात, तिसऱ्याला शिव म्हणतात, शंकर म्हणतात. ब्रह्मा तो प्रातःकाळ, विष्णू तो माध्यान्ह वेळ, सदाशिव सायंकाळ बाळायया. 14वा अध्याय ज्ञानोबा बोलतात. याचा विचार केला तर एकच परमात्मा पण 3 रूपाने ज्या वेळेला प्रकट होतो त्यावेळेला त्या देवता होतात. विष्णू देवता आहे, तिथली देव नाही. कारण परब्रह्माचा यज्ञ नसतोच. परब्रह्माला फक्त प्राप्तच व्हायचंय, परब्रह्माला समर्पणच असतं. यज्ञ म्हणून त्याच्या दृष्टीने काही यजन केलं जात नाही. कारण परब्रह्माला हविर्द्रव्य काय वापरायचं? विष्णूचं हविर्द्रव्य ठरलेलं आहे, गणपतीचं ठरलेलं आहे. सहस्त्र मोदकाला हविर्द्रव्य मानून तुम्ही यज्ञ करा, आपण नेहमी म्हणतो अथर्व शीर्षामध्ये. त्याच्याने तुम्हाला जे हवं ते मिळेल हे बघूनच माणसं करतात. ब्रह्माला हविर्द्रव्य काय वापरायचं? ब्रह्माचं हविर्द्रव्य काही आहे का? नाही आहे. कारण ब्रह्म ते केवळ एक परब्रह्म परमात्मा, त्याच्या नावाने काही नाही. तिथं फक्त ते प्राप्त होतं तर ज्ञानानं प्राप्त होतं, बाकी देवता. आम्ही जो यज्ञ आमचं कर्तव्य कर्म म्हणून करणार आहोत ते कर्तव्य कर्म भले माता पित्यांच्या संबंधानं असेल, भले मुलांच्या संबंधानं असेल, ते देवता समजूनच, त्या देवतांच्या संबंधानं केलेला तो यज्ञ आहे असं समजूनच ते केलं पाहिजे. अन्यथा त्या देवांना जर ते प्राप्त होणार नसेल तर आम्हाला आध्यात्मिक सुखाकडे आमची प्रवृत्ती होणार नाही. याच्याकरता देवता धर्म हा ज्ञानोबारांनी विशेष शब्द त्याच्याकरता वापरला. आपापल्या अधिकारानुसार करा, आपापल्या सामर्थ्यानुसार करा. अधिकार पर्यालोचे. कुणी करावा? ब्राह्मण करुणी धुरे, स्त्रियाधिक पैल मेरे, माझारी अधिकारे आपुला लेनी. ज्ञानोबा यांनी सांगितलं कुठूनही कुणी करा, काही त्याच्याबद्दल विषय नाही. ब्राह्मण करुणी धुरे इथून सुरुवात केली आहे ज्ञानोबा यांनी. धुरे म्हणजे सुरुवात, प्रमुख, तिथून सुरू करून स्त्रियाधिक पैल मेरे ते शेवट. स्त्रियांना यज्ञ करता येत नाही, ज्ञानोबा यांनी सांगितलंय करता येतो म्हणून. पण कोणता यज्ञ करता येतो? अधिकार. तिथं विचार करा, आमचा अधिकार कशात आहे? आमचा अधिकार कशात आहे? आमच्या घरापुरता आमचा अधिकार चालतो. आमच्या अधिकाराला मर्यादा आली की नाही? आज माझ्या घरामध्ये कोणती भाजी करावी हे मी ठरवू शकतो. जर तिने परवानगी दिली तर मी हे ठरवू शकतो की आज कोणती भाजी करायची, हा माझा अधिकार आहे. हे होऊ शकतं, हे मला मान्यच आहे, त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण मी गल्लीमध्ये एखाद्याच्या घरात जाऊन म्हटलं की आज तुम्ही वांग्याची भाजी करा, तू कोण सांगणार? तुझा काय संबंध आमच्या घरात कोणती भाजी व्हावी ते?
माझा अधिकार माझ्या मर्यादित लोकांवर चालेल, माझा अधिकार माझ्या मर्यादित घरापर्यंत चालेल, माझा अधिकार विशिष्ट संपत्तीच्या मर्यादेत चालेल, माझा अधिकार विशिष्ट बुद्धीच्या क्षेत्रात चालेल, मला जर उद्या कोणी म्हणालं की राजकारणात तुम्ही सांगा काय करावं, मी काय सांगेन? माझा अधिकार नाही ना तो, मला त्यातलं ओ का ठो कळत नाही, भाग्यवान असल्यामुळं मला काही कळत नाही त्यातलं की कसं काय केलं म्हणजे कोण कसा निवडून येईल, त्याच्याकरता काय करावं लागेल, हे काय ते काय, काय संबंध आहे, आपला अभ्यासच नाही त्या क्षेत्राचा. उद्या एखादा राजकारणी येऊन तो जर आम्हाला सांगायला लागला ब्रह्म म्हणजे असं असतं, माया म्हणजे तशी असते, आम्ही म्हणणार बाबा तू शक्यतो नको. म्हणजे काय होतं, एक विचार आहे, अधिकाराचा विचार करताना काय होतं की दुर्दैवाने, मी दुर्दैवाने हा शब्द कंसात वापरतो, जपून वापरतो, क्षमा मागून वापरतो. दुर्दैवाने माणसाला आपल्याला सगळ्याच क्षेत्रातलं सगळंच कळतं असा भ्रम आहे, असा भ्रम आहे. आणि मग मनुष्य त्या अधिकारावर, त्या भ्रमामध्ये आपल्या अधिकाराचा इतका विचार करतो, मला कळत नाही म्हणजे काय, मला सगळं कळतं. तुम्ही बघा आता पुढच्या निवडणुकीला कोण येणार, मी सांगतो तू कोण, तू कोण, आणि तुला जर एवढं सगळं इथलं कळतंय तर तू इथं काय करतोय? तुला मंत्रिमंडळात असायला पाहिजे, तुला असं व्हायला पाहिजे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, बघा उद्यापर्यंत पाकिस्तान हल्ला करेल, तुला माहिती आहे एवढ्या मोठ्या संस्था, एवढे मोठे, मी विनोदानं अनेक वेळेला सांगतो, माणसं इथं फाटक्या बनियांमध्ये अर्ध्या चड्डीत तुटलेल्या स्लीपर पायात घालून तंबाखू मळताना सांगतात मोदीचं चुकलंच. तुला कळलंय? त्यांच्या हाताखाली हजारोनी IAS ऑफिसर आहेत, त्यांना कळलं नाही. आणि हे तंबाखू मोडणाऱ्या, फाटकी स्लीपर घालणाऱ्या, तुटलेली चप्पल घालून इथं तंबाखू मळणाऱ्या, तुला कळलंय? त्यांचं काय चुकलं ह्याचे निर्णय आम्ही करावेत, आम्हाला हा अधिकार आहे का? माणसाला वाटतं मला अधिकार आहे. मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो, ज्ञानोबारायांचा या मीवरच आक्षेप आहे. आपल्याला पुढे विचार आहे त्याचा, मीवरच ज्ञानोबारायांचा आक्षेप आहे. म्हणून यज्ञ ही संकल्पना, या संकल्पनेचा विचार करत असताना यज्ञाच्या मागे कर्तव्य बुद्धी असली पाहिजे, हा पहिला विचार यज्ञाच्या हेतू काय आहे? आम्हाला आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त करणं हा हेतू आहे. विचार काय आहे? आमचं कर्तव्य हा यज्ञ आहे, आमचं कर्तव्य हा यज्ञ आहे. आणि कर्तव्य आपण आता बोलून आलो, कर्तव्य म्हणजे जे केलंच पाहिजे ते, ज्याला पर्याय नाही, ज्याला विकल्प नाही. यज्ञ करा, कशा करता करा, विचार काय आहे त्याच्या मागे? विचार काय आहे? आमचं कर्तव्य आम्हाला पार पाडता आलं पाहिजे, आमच्या अधिकाराच्या मर्यादेत पार पाडता आलं पाहिजे, आमचं कर्म हे आम्हाला बंधनकारक न ठरलं पाहिजे, आमच्या कर्मातून आम्ही सुटलं पाहिजे, आमची बंधनं आम्हाला सोडवता आली पाहिजेत. याच्याकरता एक विचार करा, यज्ञ ही एक संकल्पना अशी आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जी आपल्या कर्माशी संबंधित असली तरी सुद्धा यज्ञ करणं म्हणजे आपलं कर्तव्य पूर्ण करणं आहे, हा यज्ञाचा पहिला विचार आहे. कारण मनुष्य आपल्या कर्तव्यापासून विन्मुख झाला की मग सगळी गीता प्रकट होते. अर्जुनाची अडचण काय आहे? युद्ध करणं अर्जुनाचं कर्तव्य आहे. पहिल्याच अध्यायामध्ये हे सगळं येऊन गेले. अर्जुनाची ही अडचण आहे, जे करायला पाहिजे ते अर्जुन करत नाहीये आणि नाही ते करून बसलाय. धनुष्यबाण खाली ठेवायला त्याला कोणी सांगितलं होतं? ठेवला खाली. काय विचारानं ठेवला? तो काय कर्तव्य बुद्धीनं धनुष्यबाण खाली ठेवलाय? कर्तव्याचा भ्रम आहे अर्जुनाच्या अंतःकरणात, आभास आहे की माझ्या भावंडांना मी मारू कसं. त्यावेळेला तुझं ते कर्तव्य नाही आहे. कर्तव्याच्या भूमिका पार पाडत असताना बघा पहिल्या अध्यायातच विचार आलाय, ज्ञानोबारायांनी त्याला दृष्टांतही दिलाय. मला सांगा, दया निर्माण होणं चांगलं का वाईट? दया अंतःकरणामध्ये दया निर्माण व्हावी का होऊ नये? व्हावी. दया निर्माण व्हावी याच्याबद्दल वाद नाही, दया हा दैवी गुण आहे. पण रणांगणावर दया निर्माण व्हावी का? काय म्हणणं आहे तुमचं? समोर शत्रू उभा असताना आपल्या हातात सगळी सत्ता असताना त्याच्यावर दया दाखवणं योग्य का अयोग्य?
अयोग्यच म्हटलं पाहिजे ना. दया चांगली आहे. मी कशा करता बोलतो, कर्तव्याचा विचार करत असताना, अधिकाराचा विचार करत असताना देश, काल, स्थिती आणि सामर्थ्य याचा विचार केल्याशिवाय अधिकाराचा विचार करता येत नाही. कारण देशानुसार अधिकार बदलू शकतो, काळानुसार अधिकार बदलू शकतो. एका काळामध्ये जो अधिकार असतो तो काळ दुसऱ्या काळामध्ये असेलच असं नाही. एका स्थितीत जो अधिकार असतो तो दुसऱ्या स्थितीत असेलच असं नाही. शिक्षकाला मर्यादित अधिकार असतात त्या वर्गापुरते. तो जर मुख्याध्यापक झाला तर अधिकार वेगळा होईल ना. स्थितीनुसार अधिकार बदलेल, अधिकारानुसार अधिकार बदलेल. दया अंतःकरणामध्ये निर्माण होणं ही दैवी संपत्ती आहे. दया आम्हाला परमात्म्यापर्यंत पोचवेल. दया तिचे नाव भूताचे पाळण. पण आणिक निर्दळन कंटकाचे हा सुद्धा दयेचाच दुसरा भाग आहे, जो आम्ही कधी विचारातच घेतला नाही. कंटकाचं म्हणजे त्रास देणाऱ्या लोकांचं, दुष्टाचं निराकरण करणं ही सुद्धा दयाच आहे. त्याला मारणं ही सुद्धा दयाच आहे. का? कारण त्याच्या एकाच्या मारण्यातून अनेकांना सुख प्राप्त होणार असेल तर ती अनेकांवर दाखवलेली दया याला मारणं ही दयाच झाली ना. दया निर्माण होणं चांगलं आहे, पण समोर शत्रू उभा असताना अर्जुनाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. याला कर्तव्यापासून तो विन्मुख झाला. हे चांगलं नाही. हा यज्ञ झाला नाही. तुझे भाऊ असोत कोणी असू देत, जर तुझ्या समोर ते शत्रू म्हणून उभे राहत असतील, त्यांची बाजू जर अनैतिक असेल, त्यांची बाजू जर अशास्त्रीय असेल आणि आपली बाजू शास्त्रीय असूनही आपल्याला जर ते जड जात असेल तर त्यांना मारणं, त्यावेळेला दयेला बाजूला करणं हेच कर्तव्य ठरतं. म्हणून त्यावेळेला दया न दाखवणं हा यज्ञ होतो. त्यावेळेला दया न दाखवणं हा यज्ञ होतो. अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवून दिलं. ज्ञानोबारायांनी त्याला दृष्टांत दिला. दूध पिणं चांगलं की वाईट? दूध सार आहे. सगळं अन्न एका दुधात येतं. काही नाही मिळालं आणि नुसतं दूध प्यायलं तरी अन्नाचे सगळे गुणधर्म तिथे मिळून जातात. दूध सकस आहे. म्हणजे मी धारोष्ण दुधाची भाषा करतो, पिशवीच्या दुधाची करत नाही. दूध चांगलं आहे. दुधातून आपल्याला लोणी काढता येईल, दही लावता येईल, त्याचं लोणी करता येईल, साय काढता येईल, लोणी करता येईल, त्याचं काय तूप करता येईल. सार दुधामध्ये हे सगळं आहे. तुकाराम महाराजांचं वचन आहे, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. ज्याच्यामध्ये सार आहे ते दूध नका देऊ दुसऱ्याला. निदान ते सार काढून घेतल्यावर जे ताक उरतं तेवढं तरी दुसऱ्याला देण्याची ऐपत आणि बुद्धी ठेवा ना. तुकोबारायांचं वचन. त्याबद्दल आता सार दूध चांगलं का वाईट? अत्यंत चांगलं. प्रकृती करता फार चांगलं. सगळी गोष्ट खरी आहे. पण ते दूध चांगलं असलं तरी विषम ज्वरात ते घेतलं की ते आपल्याला मारकच ठरतं. त्याच्याने मनुष्य मरतो. विषम ज्वरात दूध चालत नाही. दया चांगली पण रणांगणावर चांगली नाही. दूध चांगलं पण विषमज्वरात चांगलं नाही. कारण का? कारण आपलं कर्तव्य त्यावेळेला बदललेलं असतं. कारण आपला अधिकार बदललेला असतो, स्थिती बदललेली असते, देश बदललेला असतो, काल बदललेला असतो, व्यक्ती बुद्धी बदललेली असते, वृत्ती परिवर्तन झालेलं असतं. म्हणून अधिकाराचा विचार यज्ञ संबंधानं ज्ञानोबाराय जो बोलून दाखवतात तो कर्तव्य कर्म यालाच ज्ञानोबाराय यज्ञ म्हणतात. हे जरी खरं असलं, आपलं कर्तव्य हाच यज्ञ आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा ते कर्तव्य अधिकार भेदानं विचारात घेऊन केलं पाहिजे. कारण सगळीच कर्तव्य सगळीकडे समान असतात असं नाही. व्यक्तिभेदानं जसा त्याच्यामध्ये फरक पडतो तसा कालभेदानेही फरक पडतो. एका कालामध्ये जे कर्तव्य असतं ते दुसऱ्या कालामध्ये कर्तव्य असेलच असं सांगता येत नाही. असं सांगता येत नाही. विशिष्ट काळामध्ये स्फुरण असतं माणसाला, त्याच्या भूमिका वेगळ्या असतात असं सांगतात. गंमत म्हणून सांगतो आपल्याला, उदाहरण म्हणून. काय झालं म्हणे, एक सैनिक आपल्या घरी आला. युद्धविराम झाला, काही काम नव्हतं, काही सगळी सीमेवर शांतता होती, रजा मिळाली, त्याला घरी आला. 8-15 दिवस, महिनाभर राहिला. घरी राहिला. घरच्यांनाही बरं वाटलं.
तो रोज दुकानामध्ये काहीतरी आणायला जायचा. डाळ द्या, तांदूळ द्या, साखर द्या, चहा द्या, अमुक करा तो. आणि ते दुकानामध्ये गेला की तो दुकानदार जो होता ना, तो त्याची थट्टा करायचा. अंगानं किडकिडीत होता. काय तुम्ही सैनिक, काय अंग तुमचं, शत्रूनं फुंकर मारली तर उडून जाल तुम्ही, असं कुठे सैनिक असतो काय? उगी इथं गावामध्ये सांगता आम्ही सैन्यात आहोत सैन्यात आहोत, तिथं जाऊन काय करता कुणाला माहिती. असला कुठे सैनिक असतो रोज त्याला. सैनिक बिचारा शांत, तुम्ही असू दे, बोलतात माणसं, सवय आहे आपल्याला, राहू दे. 8-10 दिवस 15 दिवस रोज काही आणायला गेलं की तो काहीतरी थट्टा कराय, रोज काहीतरी थट्टा कराय. काय अंगात ताकदच नाही तुमच्या, कशाचे सैनिक हो तुम्ही, काही ताकदच नाही, काही ताकदच नाही. बर, एके दिवशी त्या सैनिकाला त्या सीमेवरून पत्र आलं की ताबडतोब निघा, शत्रूचं आक्रमण होण्याची शक्यता आहे, ताबडतोब निघा. त्याच्या अंगात युद्ध संचार. चला आता गेलं पाहिजे, आता आपलं काम आहे, देशाला गरज आहे आपली, गेलं पाहिजे. उत्साह, बॅग बिग भरली, सगळं झालं, तयार झाला. बायकोने सांगितलं जाणार आहेत, थोडं सामान राहिले तेवढं आणून द्या, जा. गेला दुकानात गेला. त्याने परत थट्टा केली. काय तुम्ही सैनिक, फुंकर मारली तर उडून जाल, काय तुमच्या अंगात ताकद आहे. आता याच्या अंगात युद्ध संचार झालेला होता. त्याने काय केलं, तिथली एक मोठी अशी सबल होती, पहार, ती पहार घेतली, त्या दुकानदाराच्या गळ्यात अडकवली, त्याला असं अंगात युद्ध संचार, शक्ती आलेलीच होती. त्याने ते सगळं फिरवलं, त्याच्या गळ्याभोवती असं गुंडाळून टाकलं, गेला निघून. आता ती बसलं त्याच्या गळ्याला, पहार मोठी पहार लोखंडाची, ती गळ्याला बसली. आता ते काढायचा प्रयत्न, सैनिक गेला निघून युद्धावर. आता गेला, येतो का नाही कुणाला माहिती, गेला तर गेला. आता पाड काढायचे प्रयत्न झाले, गावातले लोक आले, ते ओढून काढायला लागले, कुणाच्याने ती पहार निघेना, तसाच बसून राहिला. आता युद्ध लांबलं 6 महिने, हा तिकडच. 6 महिन्यानंतर युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर तो परत आला. परत आल्यावर तो दुकानदार पाया पडून, माझी चूकच झाली, मी असं बोलायला नको होतं तुम्हाला, माझी चूक झाली, एवढं काढून टाका, एवढं काढून टाका. तो म्हणला आता मला काढता येत नाही. तो म्हणला माझं असं झालंय, मग आता हे कधी निघणार. तो म्हणला आता पुन्हा जेव्हा मला युद्धाचं आमंत्रण येईल की नाही, तेव्हाच अंगामध्ये येईल, तेव्हा काढता येईल. स्थलानुसार, कालानुसार, व्यक्तिभेदानुसार, आपल्या स्थितीनुसार, परिस्थितीनुसार माणसाच्या कर्तव्यामध्ये काही बदल होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपलं प्रत्येक कर्म यज्ञ नाही आहे. यज्ञ होण्याकरता 2 गोष्टी त्याच्यामध्ये असाव्या लागतात. ते आपलं कर्तव्य असावं लागतं आणि ते कर्तव्य अधिकारानं पाळावं लागतं. या 2 गोष्टी जेव्हा कर्मामध्ये येतात तेव्हा त्या कर्माचा यज्ञ होतो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला यज्ञाच्या मागची भूमिका सांगितली. यज्ञ करा, कशा करता, पारलौकिक सुखा करता नाही, अरे आमचं कर्तव्य कर्म, जे आमच्या अधिकारानं आमच्या वाट्याला आलेलं आहे, ते आमचं कर्तव्य कर्म, हाच यज्ञ आहे. आणि तो यज्ञ करा. पण हा यज्ञ करत असताना 2 मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. त्या 2 अडचणींची जाणीव ज्ञानेश्वर महाराजांनी करून दिली की याच्यामध्ये या 2 गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. यज्ञ आहेच आहे, यज्ञ आपलं कर्तव्य आहे, पण कर्तव्य कर्म आपल्याला कदाचित बांधू शकतं. ज्या कर्मबंधनातून सुटण्याकरता आम्ही यज्ञ नावाच्या कर्तव्याकडे प्रवृत्त झालेलो आहोत, ते कर्तव्य सुद्धा कदाचित ते बंधन दूर करेल, पण स्वतःचं बंधन निर्माण करेल. मग काय कराल? कारण आपण काय म्हणालो, प्रत्येक कर्म कर्तव्य नाही आहे, पण कर्तव्य म्हणजे कर्म आहे. मग कर्तव्य जर कर्मातूनच व्यक्त होत असेल तर ते कर्म आज ना उद्या बांधून टाकेल. त्याचं काय कराल? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्याकरता आपला यज्ञ पूर्ण व्हावा, यज्ञ ही संकल्पना कळायची असेल तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अलीकडच्या भाषेत जर बोलायचं झालं तर रिस्क फॅक्टर्स. आता यज्ञाचे रिस्क फॅक्टर्स काय? कशातून यज्ञ कर्तव्य आहे, पण कर्तव्य आम्हाला बांधणार नाही कशावरून? त्या यज्ञामध्ये 2 दोष येऊ देऊ नका, हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आता ते 2 दोष का येऊ देऊ नका? ते 2 दोष कोणते? यज्ञ महत्वाचा का? त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञाचं वर्णन करताना असं म्हटलंय अर्जुनाला, अर्जुना एवं संज्ञो, अर्जुना यज्ञ ही अशी संज्ञा आहे.
काय संज्ञा आहे, यज्ञ काय करतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो कैवल्य मार्गीचा अभिज्ञू. अभिज्ञ असा शब्द आहे. अभिज्ञ म्हणजे ज्याला कळतं तो, ज्याला सगळं माहिती असतं तो, किंवा जो माहिती असल्यामुळे योग्य मार्गदर्शन करू शकतो तो अभिज्ञ. अभिउपसर्ग आहे, ज्ञाता या अर्थाने ते येतं. सोडून द्या त्याचा विचार, व्याकरण किंवा याच्या दृष्टीने सोडून द्या. पण अभिज्ञ आहे म्हणजे जो ज्ञाता आहे, त्या मार्गाचा ज्ञाता आहे. कोणत्या मार्गाचा? कैवल्य मार्गीचा अभिज्ञू असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. यज्ञाचं महत्व मी पुन्हा तेच सांगतोय आपल्याला. यज्ञ कशा करताय? पारलौकिक सुखा करता नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कैवल्य मार्गावरचा वाटाड्या आहे. आपल्याला एखाद्या वेळेला रस्ता माहिती नाही, आपण रस्ता चुकण्याची शक्यता आहे, त्या वेळेला आपण एखादा वाटाड्या बरोबर घेतो की ज्याला तिथले सगळे रस्ते माहिती असतात, तिथले सगळे रस्ते माहिती असतात. तसं यज्ञ कोण आहे? कैवल्य मार्गीचा. कैवल्य शब्द मोक्ष या अर्थाने. केवल शब्दाचं भाववाचक कैवल्य असं होतं. केवल, केवल म्हणजे काय? केवल म्हणजे एक. एक कोण आहे? एक ब्रह्म. एक काय? एक परमात्मा. मग एक असणारं जे केवल, केवल म्हणजे ब्रह्मतत्व, त्याच्या संबंधाचं जे आहे ते कैवल्य म्हणजे मोक्ष. कैवल्य हा शब्द मोक्ष अर्थाने वापरला जातो, केवल शब्दाचं भाववाचक म्हणून. मग आता जर तो कैवल्य म्हणजे मोक्ष, त्या मोक्ष मार्गावरचा वाटाड्या म्हणजे तो यज्ञ आहे. म्हणजे यज्ञ पारलौकिक सुखा करता आहे हे ज्ञानोबाराय मानत नाहीत. ते म्हणतात तो कैवल्यासाठी यज्ञ आहे. यज्ञ हा मोक्षासाठी आहे. यज्ञ हा केवळ कर्मासाठी नाहीये, भोग भोगण्यासाठी यज्ञ नाही आहे हे ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून तो कैवल्य मार्गावरचा वाटाड्या आहे, अभिज्ञ आहे. त्याला त्या कैवल्याकडे जाणारे सगळे रस्ते माहिती आहेत. मग कोणाला कोणत्या रस्त्यावरून नेलं पाहिजे हे बघितलं पाहिजे ना. तरुण असतील तर थोडा उंच सखल असा रस्ता चालू शकेल, कारण तरुण आहेत, त्या मार्गाने जाऊ शकतात. म्हातारे लोक असतील तर त्यांना जरा सपाट रस्ता नेलेला बरा, कारण त्यांना वर खाली करणं त्यांच्या गुडघ्याने शक्य होत नाही, तब्येतीने शक्य होत नाही. त्यांना समपातळीवरचा रस्ता असलेला बरा. मग कोणकोणत्या मार्गावरून जाऊ शकतं हे ओळखून यज्ञ अशा लोकांना की ज्यांना पारलौकिक सुखाची अपेक्षा आहे, पण पारलौकिक सुखाची नश्वरता सिद्ध करून देऊन त्यांना कैवल्यापर्यंत पोहोचवण्याकरता यज्ञ हा त्यांचा वाटाड्या ठरतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कैवल्य मार्गीचा अभिज्ञ आहे. अर्जुना एवं संज्ञो, जो कैवल्य मार्गीचा अभिज्ञो. सर्वत्र जाण यज्ञो सांगाती हा. हा यज्ञ आहे. आता या यज्ञामध्ये दोन अडचणीच्या गोष्टी आहेत, त्या कोणत्या येऊ शकतात याचा विचार करायचा आहे. तो विचार उद्याला सांगतो, आत्ता त्याचा विचार करत नाही. आपली वेळ संपली आहे. आत्तापुरते इथं आपण थांबू. यज्ञ म्हणजे आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य अधिकार मर्यादेत आपल्याला करणं आहे आणि ते कर्म आम्हाला करणंच आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराज आणि तो करायचा आहे तो मोक्षा करता म्हणजे परमात्मा प्राप्ती करता करायचा आहे. या तीन गोष्टी ज्ञानोबारायांनी सांगितल्या आहेत. परमात्मा प्राप्ती करता कर्तव्य अधिकाराच्या मर्यादेत करणं, याला ज्ञानेश्वर महाराज यज्ञ म्हणतात. या यज्ञातल्या अडचणी काय येऊ शकतात त्याचा विचार करायचा आहे. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये, शेवटच्या सत्रामध्ये आपण त्याचा विचार करू आणि थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.